ना बोलतं करण्यात शोभाताई नखरे आपण यावं. नंतर विशाल आणि छोटी छोटी त्यांची सगळी कंपनी, बच्चे कंपनी, या सगळ्यांनी वरती या. सगळ्या मंडळींनी पुढे येऊन बसा प्लीज. छोट्याला पुढे घ्या. मी तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे, तेव्हा आज आपण असा औपचारिकपणे न काही सुरुवात करता आज आपण मुलांसाठी इथे काही करायचं आहे. पण त्याच्यापूर्वी फक्त एक सांगायला आवडेल की आज जागतिक दुचाकी दिन आहे, टू व्हीलर डे. आज जागतिक दुचाकी दिन आहे. त्याचबरोबर आज जागतिक संगीत दिन आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज पहिला सांस्कृतिक रेडिओ महोत्सव होणार आहे. आज मुख्यमंत्री नंतर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, ॲडव्होकेट आशिष शेलार आज रेडिओवरच्या काम करणाऱ्या कर्तृत्ववानांचा सन्मान करणारे हे पहिल्यांदा होत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2014 सालापासून सुरू झालेला जागतिक योग दिन जो संपूर्ण जगामध्ये आपल्या नेतृत्वाखाली होतो तो आज आहे. आणि त्याच्याकडे जाताना फक्त एवढंच म्हणावं असं वाटतं की युज म्हणजे जोडणे, म्हणजे आपल्या इथून परमेश्वराशी जोडणं हे जे आहे ना, हे जोडण्याचं काम करणारा आज आपल्याला इथे देवदूत आलेला आहे. आणि हे अंगावर बोलताना सुद्धा असे रोमांच येतात की ह्या देवदूतांचे हे पंख आहेत सगळे. तर त्या पंखांकडे आपण जाऊया. आज मी फार काही बोलणार नाहीये, तर छानपैकी संध्याकाळची वेळ आहे तर तुम्ही प्रार्थना म्हणणार आहात ना सगळे. जरा आवाज येऊ देत. छानपैकी म्हणणार का? मोठ्याने. तुमच्या माणसांसाठी तुम्हाला काय 1 2 3 म्हणायचं? ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात ऐश्वर्या ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे मुखात खंड राहू दे. प्रार्थना माहितीये का तुम्हाला? माहितीये कोणाची आहे प्रार्थना? माहितीये? येस, बोल ना. सद्गुरू वामनराव पै. बरोबर, सद्गुरू वामनराव पै. त्याचं एक छोटस वाक्य आहे की आपण प्रेम दिलं की ते प्रेम शतपटीने बुमरँग होऊन आपल्याकडे येतं. हे जे अनुभवतात ते आहेत आज विशालजी परुळेकर, साई आधारचे अध्वर्यू. खूप छान वाटतंय तुम्हाला सगळ्यांना. आणि सांगू का सगळ्या माझ्या छोट्या दोस्तांनो की तुम्हा सगळ्यांवरती प्रेम करणारी ही सगळी मंडळी आहेत. बघा किती भाग्यवान आहात. या सगळ्यांच्या घरी छोटी छोटी मुलं असतील ना, त्यांच्यावर फक्त त्यांचे आई बाबा, त्यांचे आजी आजोबा एवढंच प्रेम करतात. पण तुम्ही किती भाग्यवान आहात की अशी वेगळ्या वेगळ्या देशेने, वेगळ्या वेगळ्या घरातून आलेली सगळी माणसं तुमच्यावर प्रेम करतायत. खूप खूप स्वागत आहे अत्रे कट्ट्यावर. आणि पुढच्या वेळी याल तेव्हा आचार्य अत्रे म्हणजे कोण होते वगैरे ते सगळं सांगायचं. सांगणार ना? आता तुम्ही काही कविता म्हणणार आहे, काही नक्कल करणार आहे किंवा काय करणार आहे? आधी नावं सांगा. चालेल. हॅलो, नमस्कार, जय हरी. जे येऊन गेले त्याला सर्वांना माहितीच आहे. नवीन काका कोणा सांगतोय ह्या टीमची ओळख. आमच्या सर्वात नवीन मेंबर चिकू. आता अगदी आता 2 महिन्यापूर्वी आपल्याकडे आले चिकू. त्यानंतर मागे जे बसलेले आहेत तुम्ही त्यांना ओळखता, चंदन. आपल्या सायदार मध्ये एक लहानसं मंत्रिमंडळ आहे, चीफ मिनिस्टर साहेब आमचे. अरे वा. पुढे बसलेला माझा कॉक्रोच
जे कधीही तुम्हाला कोपऱ्यात बसलेलं दिसेल म्हणून कॉक्रोच. श्रुती, अरे वा. रोशन, आमचा बंडा, संध्या, योगिता आणि जसं वेदिकाने आमच्या चांगले मार्क्स काढले तसे छोट्यांच्या मध्ये पहिली आलेली आमची पातेरी. पातेरी पातेरी पातेरी. खरं म्हणजे 2-3 दिवसापासून पडणारा मुसळधार पाऊस यामुळे जाता येते की नाही ही चिंता. काकांचा अट्टहास तू आलाच पाहिजे, कसंही करून आलंच पाहिजे. तशी माझी मुलं सर्व पोहतात उत्तम पैकी, त्यामुळे पाण्याचा प्रश्न नव्हता. आल्या आल्या का ताईंचा ओरडा खाल्लाय बऱ्यापैकी मी. मला ओरडा खायची सवय राहिली नाही, आता घरी कोण ओरडणार नाहीच आहे. छानपैकी थापले मला ताईंनी, बरं वाटलं मला. नाही अजिबात नाही. वाटतंय तुम्हाला मी झापलं असेल? नाही ना, तुम्ही सगळे माझ्या बाजूचे आहेत. सर्वांचा अगदी मनापासून आभार. राणी काका, तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. तुम्ही गेल्या वेळी जेव्हा आला होतात तेव्हा आपण मागे एका लहान झोपडीत बसलेलो होतो. कुठून तरी पत्रे आणले होते, माझ्या मुलांनी जंगलामधले वासे आणले, मेढी आणल्या. कोकणातल्या माणसांना मेढी माहिती असणार. आणि आम्ही लहानसं एक झोपडं बांधलं होतं. तुम्ही आता येऊन पाहू शकता, तुमच्या सर्वांच्या मुळे ते एक छानपैकी घर बनत आहे. तुम्हा सर्वांच्यामुळे. विशालला हे कधी जमलंच नसतं. तो चंदनला मी नेहमी सांगायचो, अरे कधी होईल, कसं होईल, आबा आहे रे, होईल रे. जेव्हा मी आणि अंकिता आम्ही बसून ताई डोळ्यातून अश्रू गळतात, त्यावेळी ह्यातले अनेक जण सामील होतात त्यामध्ये की आबा हे सर्व काय बनतंय, कसं बदलतंय, पूर्वी आमचे दिवस कसे होते, आता दिवस कसे आहेत. आणि मुख्य म्हणजे ह्या सर्वांची मला खूप साथ मिळते, खूप साथ. मी ताई मुद्दाम तुम्हाला फोटो पाठवीन काका. हा चिकू अगदी आता आलेला. आम्ही सर्व तिथे काम करतोय, सिमेंटच्या गोणी वाहतोय, कोणी माल कालवतोय. हा छोटा चिमणा डोक्यावरती घमेले घेऊन विटा वाहतोय, रेती वाहतोय. मी यांना वानरसेना म्हणतो ते उगाच म्हणत नाही. मी प्रभू रामचंद्राचा भूमिकेत अजिबात नाहीये, पण ही वानरसेना जरूर आहे. प्रत्येक वेळी ह्या मुलांनी दाखवलंय की आबा आम्ही आहोत, तू कर. आज आमचं जे घर ताई उभं राहिले स्वप्नामधलं घर आहे. आजही मला ते स्वप्नातीलच वाटतंय. जेव्हा बसलेलो असतो लक्ष जातं, अरे हे सर्व कसं उभं राहिलं. खूप कष्ट केले त्याकरता, खूप कष्ट केले. आता सहज साध्य होते तुमच्या सर्वांचा आशीर्वाद मिळाला म्हणून. पूर्वीचं घर, झोपडी, पाणी नाही, वीज नाही, धड जमीन नाही. मुलं माझी तेव्हा जशी आता दिसत अशी तेव्हा नव्हती. आजारी पडणारी, चांगला पोषक आहार नाही. 10वी पर्यंत झालो की बाळांनो आता तुम्ही बघून घ्या असं मला बोलावं लागायचं, कारण पुढे त्यांना घडवण्याची माझ्याकडे क्षमता नव्हती, ताकद नव्हती. आता मात्र चंद्रन सारखी मुलं, रोहित सारखी, वेदिका सारखी, गणेश सारखी मुलं शिकतायत, सवरतायत, घडतायत. आणि ह्याचं मी क्रेडिट नाही घेऊ शकत. हे सर्व तुमच्यामुळे शक्य आहे, तुमच्या आशीर्वादामुळे शक्य आहे. काकाने सकाळी एक वाक्य वापरलं होतं, जमेल तेवढं करतोय, पुढच्या वर्षी माहिती नाही. म्हटलं काका तुम्हाला आमचं आयुष्य लाभो, असं नका म्हणू. कधी काही देवाला शिवीगाळ करणारा मी देवाचा तर आभार मानताना थकत नाहीये. कारण आम्हाला सर्व मिळालं होतं, माणसं मिळत नव्हती. एवढं प्रेम करणारी माणसं मिळाली असं वाटतं कधी कोणाची नजर नको लागायला. तुम्ही जेव्हा जेव्हा मला बंद पाकिट देता, ह्या पिशव्या भरून देता, मी जाऊन अंकिताला सांगतो अगं ह्या सर्वपेक्षा ना अशी माणसं भेटली जी माणसं भेटण्यासाठी खूप भाग्य लागतं. ह्या 8-10 मुलांच्या घरचा कोणतरी केव्हा तरी येईल, त्यांचा फोन येईल म्हणून आम्ही तात्काळ वाट पाहत असतो. हे नाही घडत कधी. त्याच वेळी काही संबंध नसताना सुद्धा शोभाताईंसारखी, राणी काकांसारखी, मला यांचा एक किस्सा आठवतोय 2 वर्षामागचा. ह्या मुलांना मदत करता यावी म्हणून मी माझ्या कारमध्ये, गाडीमध्ये, आणि हे स्कूटीवरती मागे फिरून साहित्य गोळा करत आहेत. मी त्याचा एक फोटो घेतला होता, मुलांना दाखवलं. म्हटलं बघा तुमच्याकरता कोण कोण कुठे कुठे कामाला लागलंय. आम्ही खरंच खूप भाग्यवान आहोत, खूप भाग्यवान. तुम्ही खूप काही दिलंतच,
पण त्याशिवाय तुम्हा सर्वांचा आशीर्वाद, तुमचं प्रेम मिळणं ही आमची खरी संपत्ती आहे. पैसे कमी होतील, हे कमी होईल, हरकत नाही, चालेल, पण तुमच्या प्रेमात कधी कमी करू नका. माझ्या मुलांना एवढंच लागतं हो, मी नेहमी सांगतो, एवढंच लागतं, एवढंच, त्यावरती नाही लागत. जुन्या कपड्यांनी आमची गरज भागून जाते. आज घर आमचं खूप चांगलं झालंय. अन्न वस्त्र निवारा 3 प्रमुख गरजा, 4थं शिक्षण सहज मिळतंय, 5वं होतं ते प्रेम, आई आणि बापाशिवाय असणारं प्रेम तुमच्याकडून आम्हाला भरभरून मिळतंय. ताईंनी माझी सांगितलं, ओरडलं नाही, पण त्या ओरडल्या मला खूप बरं वाटलं. मला वाटलं अरे मी पहिल्यांदा किती दिवसांनी ओरडा खातोय. खूप बरं वाटलं, मला खूप बरं वाटलं. मला त्यांनी सांगितलं होतं खरं म्हणजे की ज्या मुलांनी ह्यावेळी 10वी 12वी मध्ये छान मार्क्स काढले त्या मुलांना आपल्याला इथे आणायचं आहे. परंतु काका माझे हात थोडे बांधलेले होते, कारण वसई विरारमधलं शिक्षण नाही परवडत आणि हॉस्टेलसाठी लवकर जाऊन नंबर लावला आपण तर तिथे नंबर लावतो, म्हणून आपण त्या मुलांना इथून शिफ्ट केले त्र्यंबकेश्वरला. तर लवकरच मी ते घेऊन येईन तुम्हा सर्वांच्या भेटीला. मी म्हणून त्यांना आणू शकलो नाही. आणि त्याच वेळी मी केवळ 4 ते 5 मुलांना आणणार होतो. मी जेव्हा निघालो त्यातली बरीचशी फौज गाडी जाऊन बसलेली होती आणि त्यांना उतरवण्याचा माझ्यामध्ये हिंमत नाहीये, कारण इथून गेल्यावर परत त्यांच्या कोण तोफेला समोर राहणार, म्हणून सर्वांना घेऊन आलोय. ताई मला म्हणत होते, हाय बोलतील का रे? मला खात्री आहे ताई, आबांविषयी माझी मुलं छान बोलू शकतात, माझ्या साईदरविषयी ती मुलं छान, आणि मी मुख्य म्हणजे ह्यांची तयारी करून घेतली नाहीये, मी करणार देखील नाही. हे मला सर्व विचारत होते, आबा काय आहे? म्हटलं मला माहित नाही. आबा तिथे कोण कोण असणार आहे? मला माहित नाही. कारण माझं असं एक मत आहे की खरं बाहेर निघाल्यावर त्याला तयारी करण्याची गरज नाही लागत, आणि तेच मला आवडेल खरं म्हणजे. चंदन देखील बोलत होता, आबा काय नेमकं? म्हटलं मला माहिती नाही, तुला सामोरं जायचं आज, मी बाजूला बसून राहणार, मलाही ऐकायला बरं वाटेल. हो, मला यांची खात्री आहे, खात्री माझी नाहीये, कळलं का? म्हणून मला जरा खंत वाटली की आज नेमकं काय करायचं आहे असं म्हणून. म्हणजे मला ह्या मुलांबद्दल आणि तुमच्याबद्दल तर अजिबातच नाही काही. दुसरी गोष्ट की जेव्हा कोणतरी सांगितलं की अरे मुलाच कविता वगैरे म्हणत होतील, आता एक माझ्याकडे आला, आबा आज तरी नको ना, आज आम्हाला बसू दे छानपैकी, बघू दे. पण मी तुम्हाला सर्वांची ओळख करून देतो. आज ह्यामधल्या मुलांचे कलागुण सर्वांमध्ये आहेत. हो, हा चिकू देखील काहीतरी करू दाखवला. चिकूने, हा छोटासा चिकू एवढासा, शाळेत पहिल्या दिवशी मला घेऊन गेलो. एक 2-4 दिवस चंदने त्याची तयारी करून घेतलेली. शाळेत यायचं, शिकलं पाहिजे, आलं पाहिजे. शाळेमध्ये बाईने विचारलं काय काय येतं, ते 2-3 दिवस त्याले बसून छानपैकी ABCD A फॉर ॲपल करून घेतलं होतं. तिसऱ्या दिवशी शाळेत घेऊन गेला. म्हटलं अरे बाबा बालवाडीत टाकायचं आहे. बाईंनी विचारलं आणि माझी ह्याने लाज राखली. हो, 3 दिवस मेहनत घेतली होती, वाय नाही गेली अजिबात. त्यानंतर हा रोशन जो आहे, आता सायादारमध्ये याचं 4थं वर्ष आहे. जेव्हा पहिल्या वर्षी माझ्याकडे आला होता त्याने शाळेमध्ये जेव्हा अधिकारी वर्ग आले होते शाळा भेटीसाठी, माझी लाज नाही राखलेली होती. बाईंनी विचारलं सहजपणे, मी गेला हा किस्सा बोललोय, कोणाला काय म्हणता येते का कविता वगैरे? हा आपला उठला परवानगी न घेता, कविता म्हणून खाली बसला देखील. ही माझी पातेरी, छोटीशी पातेरी, म्हणजे वाऱ्याचं पात्र जसं फ्लेक्झिबल असतं तसं हे आहे. नाना करामती आहे, उचापती आहे. प्रत्येक मुलामध्ये एक गुण असतो ना, ह्याच्यामध्ये पण आहेत. मी घाबरतो आणि हे दिसलं नाही की आम्ही तिला पहिले शोधा कुठे असतील, सांगता येत नाही. वर चढणार, ह्यावर सहज जाऊ शकते ती. तर सर्व ही अशी मुलं माझी ज्यांचं मी कौतुक करताना थकत नाही. ताई त्यांच्याशी बोलणार नसाल मी त्याला खेळण्याकरता पाठवतो. मग आपण चंदन आहे मात्र इकडे, थोडस त्यांना काहीतरी करू देत किंवा काही हरकत नाही. मला प्रत्येकाने आधी नाव सांगूया. तुमचं तुम्ही नाव सांगायचं, चालेल? माईक कुठचा तुमचा देताय, कारण मग तो हा, आणि कितवी तर ते पण सांगायचं. सांग. जय हरी, माझं नाव शीतल. सगळ्यांना ऐकू येत आहे? कितवीत आहेस? 5वी. शाळेचं नाव काय? भाताने. पूर्ण सांग, तू सांग. जिल्हा परिषद शाळा भाताने. ओके, व्हेरी गुड. टाळ्या वाजवूया आपण तिच्यासाठी. तुला काय आवडतं? काय करायला आवडतं?
नाचायला, गाणं म्हणायला काय आवडतं? बरं नंतर विचार करून सांग. तू सांग, नाव सांग. हिमांगी. हं? हिमांगी. हिमांगी. बर, कितवीत आहेस? चौथीत आहेस. शाळा सुरू झाली? केव्हा सुरू झाली शाळा? किती तारखेला? नाही माहिती? बरं बरं, तर त्याला दे. टाळ्या वाजूया तुझ्यासाठी. नाव सांग. चिकू. चिक्कू. समजता है मैं क्या बोलती हूँ? समजता है? हो, समजत. अरे वा, शाळेत जायला आवडतं तुला? हो, किती आवडतं? एवढं 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 किती आवडतं? एवढं एवढं? हो, मग शाळेत आवडतं की आबा आवडतो? हो, आबा आवडतो. ओके ओके ओके. शाळा जवळ आहे की लांब आहे? शाळा जवळ आहे तुझी की लांब आहे? ओके, थँक्यू. टाळ्या वाजूया चिकूसाठी. बोला. दीक्षिता. 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 ओ, किती छान नाव आहे. मी पहिला की दुसरा? पहिला. ओ, ओके. कितवीत आहेस? पाचवीत गेलीस आता? तू पण त्याच शाळेत जातेस? तुझी शाळेचं नाव काय? खानिवडे. मोठ्याने. प्रतिभा विद्यामंदिर खानिवडे. खानिवडे विद्या मंदिर. हो हो, प्रतिभा विद्या मंदिर खानिवडे. बरं बरं बरं. तुला काय आवडतं सांग. तुला काय आवडतं? काय करायला आवडतं? उड्या मारायला, नाचायला, गाणं म्हणायला काय आवडतं? पटकन पटकन, लाजायचं नाही. मोठ्याने. नाचायला. हा, नाचायला. ओके. नाव मला खूप आवडलं तुझं, दीक्षिता. म्हणजे काय माहितीये? नाही माहिती ना? ओके, सांग. जय हरी, माझं नाव योगिता. जवळ जवळ धर ना जरा, ऐकू येते. जय हरी, माझं नाव योगिता. हा, कितवीत आहेस? सातवी. तुझ्या शाळेचं नाव काय? जिल्हा परिषद भाताणे. ओके, जिल्हा परिषद शाळा भाताणे. तुला काय करायला आवडतं? नाचायला. अरे वा, बर बर बर, ठीक आहे. सांग. जय हरी, बाजारात सत्य. कळलं नाही आम्हाला. मोठ्याने. किती गोड हसतेस. जय हरी, बाजारात सध्या. संध्या. संध्या की श्रद्धा? संध्या. बरं बरं. कितवीत आहेस? एकटा चौथीत आहेस. तू पण ह्या शाळेत जातेस भाताणीच्या? नाही मग? वेगळ्या वेगळ्या शाळा आहेत? हो, ओके. असं का बरं, म्हणजे एका शाळेत का नाही? असं आहे. हो, बरं बरं. तुझं स्वागत. सगळ्यांनी टाळ्या वाजूया आपण. हा, तू तर हा हुशार एकदम. मला आठवतोय अभिनव मध्ये आलेला. जय हरी, माझं नाव श्रेयश. जरा उभं राहून सांग सगळ्यांना निश्चित म्हणजे. हा. जय हरी, माझं नाव श्रेयश. इयत्ता 7वी. हा, शाळेचं नाव? जीप शाळा भाताणे. जीप शाळा, जिल्हा परिषद शाळा. हो, जीप शाळा. ओके. जय हरी, माझं नाव रोशन. जरा उभं राहिला म्हणजे सगळ्यांना निश्चित. जय हरी, माझं नाव रोशन. इयत्ता 5वी. हा, शाळेचं नाव? भाताणे. बरं बरं बरं. ओके ओके. टाळ्या वाजूया आपण याच्यासाठी पण. जय हरी, माझं नाव चंदन आहे. 12वी झाली माझी आणि 12वी नंतर मी गार्डनिंग कोर्स करतो. शिकणं चालू आहे. ओके, म्हणजे तुमच्या इथे जवळपास आहे का? हो, थोडंसं लांब आहे. हो, थोडंसं लांब म्हणजे किती? 10-12 किलोमीटर असेल. 10-12 किलोमीटर. जेव्हा अभिनव मध्ये या मुलांची यांची मुलाखत घेतली तेव्हा ते म्हणाले की आमची मुलं चालत 10-12 किलोमीटर सहज जातात. मला आठवलं, काय सांगू का, की स्कूल बस मध्ये
आई कधी बाबा सोडायला येतात आणि दिसले की असं असं चालतं. आणि जोपर्यंत मूल इथे उभं असतं बस येईपर्यंत असं उभं असतं आणि मूल तिकडे तोंड करून उभं असतं, तोपर्यंत तू कोण मी कोण असतं. पण बस आली आणि बस आतमध्ये मूल गेलं की असं काय काय चालू होतं. आणि त्या तुलनेत ही मुलं एवढी लांब शाळेत जातात. आपण खरंच आज मी राणेकाकांनाही म्हटलं होतं की आज मुलांना किंवा मुलांच्या पालकांना आणायला हवं होतं की मग कळलं असतं की शाळा म्हणजे काय आणि इतकं सोपं शाळेचं शिक्षण नसतं. तू पण इतक्या लांब चालत जातोस की कसा जातोस? कधी कधी चालत जातो हा. गाडी तर मग आपण जर काम असतं त्या रस्त्याला हा. मग जमलं तर सोबत जायचं. ओके. सगळेच मला हे आबा म्हणतात की अहो आबा? हा. ओके. काही जण ये तर काही जण अहो म्हणतात. बरं 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 बरं. आता तू दादा सांग की तू खूप आत्ताच दादा म्हणाले की तू खूप छान जबाबदारी वगैरे घेतली, एवढ्या छोट्या वयामध्ये ह्याने पालकत्व घेतलंय. तो सलमान माहितीच आहे, मागच्या वेळी आला होता तो उड्या मारत होता आणि कुठे कुठे धावत होता सारखा. आणि तिथे आता इतकी मला भीती वाटत होती त्या अशा पायऱ्या होत्या. तर त्या सलमानचं पालकत्व ह्याने नोटरीकडनं करून घेतलेलं आहे. एकदा जोरदार ह्या समजूतदारपणासाठी आपण काय देऊया. काय तुझी काय फिलिंग्स, काय भावना आहेत तुझ्या ह्याच्यासाठी? म्हणजे काय आबासाठी तू किती लहान आहेस, म्हणजे आमच्या मुंबईच्या तुलनेत तू खूप लहान आहेस अजून. आणि या लहान वयात हे एवढे मोठे विचार किंवा हे समजूतदारपणा कसा काय आला? की परिस्थितीमुळे? हो, परिस्थितीमुळे. ओके ओके. हा दाखव, माहितीये मला ते. दाखव सगळ्यांना. आबा आहे. आबा आहे त्याचा. कोणी केलं हे? मी गेलो होतो स्वतः करायला. हो, बनवणार. कुठे? दुसऱ्याकडे दुकानामध्ये. ओके. मी तुमच्या इथेच करून घेतलं का? नाही, विरारमध्ये. विरारमध्ये. किती दुखलं? थोडं नाही, खूप दुखतं. वा. काय म्हणजे आम्ही बोलताना निशब्दच होतो. काय हे प्रेम म्हणजे काय म्हणायचं, प्रेमाच्या पलीकडचं आहे हे सगळं, नाही का? आपण या मी म्हणणार होते की मुलांना आपण जरा थोडंसं काहीतरी बोलायला करायला सांगू आणि त्यांना खेळायला पाठवूया, पण नाही गडबड. बरं, तुम्ही कोण गाणं म्हणणार, कविता म्हणणार, नकला करणार, काय करणार आहे? बरं. आणि मला सांगायचं, अंकिता आवडते ताई की आबा आवडतो? अंकिता नाही आवडत. काय म्हणतात अंकिताला? आई. जरा टाळ्या वाजवूया याच्यासाठी जोरदार. मला पावसाचे ढग बनवून दे, डोंगर दरी आणि शेतावर मला खूप पसरून दे. शेतकरी बाबा मला दूध आणून पेरू दे. शेत खूप पिकून तुम्हाला भरत फुलून दे. पंची ग मला चोच आणि पंख फुटून दे. गरीबाच्या गोटीत तुके जणांना वाटून दे. पुस्तकातली आहे, बालभारतीच्या पुस्तकातली आहे. हो, अरे वा. तू काय करणार? नाही. हा पण छान हे म्हणतो. या चंदनच्या ज्या हातावर टॅटू आहे ना, ह्याचं कारण असं आहे, आता पुढील एक 5-6 महिन्यात चंदन बाहेर पडतोय आपल्याकडून. आणि साई आधारचा आपण जेव्हा सकाळी उठतो, आपला नियम आहे, त्यामध्ये चोरी करणार नाही, लाडी लबाडी नाही, खोटं नाही, जे काय आहे ते. चंदनकडून एक जेव्हा तो 8वी मध्ये होता, एक लहानशी चूक झाली होती आणि म्हणून मी त्याला सारखं डिवचायचो, काय रे चुकणार नाही ना आयुष्यात, खोटं बोलणार नाही, लाडी लबाडी नाही, चोरी नाही. तो खूप लहान होता तो. मी त्याला खूप चिडवायचो, डिवचायचो देखील, तर टोमणे मारायचो, बघ चुकता कामा नये, चुकता कामा नये.
त्याचा पहिला पगार आला. तो सध्या पार्ट टाइम जॉब करतोय एका बंगलो स्कीममध्ये. तो गार्डन मेंटेन ठेवतो. आणि पगार आल्यानंतर माझ्याकडे आला, आबा एक मला 3-4 तासाची वेळ पाहिजे, विरावळीचं जायचं आहे. म्हटलं जा. 4 तास होऊन गेले, 5-6 तास होऊन गेले तरी याचा पत्ता नाही. मी घाबरून गेलो. याला फोन करतोय, हा फोन उचलत नाही. मी टेन्शनमध्ये. म्हटलं बाबा कुठे गेलाय नेमका, कारण सहसा कोणी जात नाही असं आपल्याकडचं. संध्याकाळी दिवे लागणीला आला, हाताला बँडेज, पट्टी पूर्ण पांढरी. मी घाबरून गेलो, कुठे धडपडला, काही लागलंय. आपा काळजी करू नको, मी एकदम सेफ आहे. मी हल्ली एक नाईटचं काम करतो. तू म्हणे सकाळी लवकर ये, तुझ्या हस्ते मला हे उघडायचं आहे. रात्रभर मला कामावर टेन्शन. म्हटलं काय लागलंय काय नाही, टाके पडलेत, काय झालंय. बरं तो हसतच सांगतोय म्हणून काही कळत नव्हतं. सकाळी लवकर आलो मी. माझी बायको ही तारून बसलेली होती. आम्ही उघडलं छानपैकी ते. त्यात माझा टॅटू. चिडलो भयंकर, तुला गरज काय नको धंदे करण्याची. आबा म्हणे ह्या हाताने पर कधी चूक होणार नाही. आयुष्यभर चूक होणार नाही. मी त्याला म्हटलं मूर्खा, माझा विचार केलास, पुढे बायको येईल, तिचा काय, हा कोण माणूस, कुठला माणूस, का काढलास, लग्न करणार नाही. अरे म्हटलं नको ते व्याप करू नकोस. माझ्याकडे सलमानला तुम्ही सर्व ओळखता. नेहमी मला काळजी सलमानची असते, कारण बाकी मुलं माझी समंजस आहेत, त्यांना समजतंय, ते व्यक्त होतात. माझ्या सलमानला बोलता येत नाही, दिव्यांग आहे, त्याचं पुढे काय होणार. मी ड्रायव्हर आहे, ड्रायव्हिंग करत असतो. भीती असते घरी नीट जाईन की नाही. हल्ली आपण महामार्ग बघतो रोज, काय झालेलं. मी अंकिताला नेहमी सांगतो, अंकिता बाकीच्यांचं ठीक आहे ग, निभावून जाईल, सलमानचं कसं होईल, काय होईल. हा आला एकदम माझ्याकडे, आबा तुला लिहून देतोय मी, सलमानची काळजी करू नकोस. माझी ही कमाई आहे काका, आजपर्यंत सर्वात मोठी कमाई की मी अशी मुलं मला भेटली. मी त्यांना घडवलं असं नाही म्हणू शकणार. मी कधी त्यांना घडवलंच नाही, कधीच नाही घडवलं. मी यांना सांभाळलं फक्त. घडवण्याकरता जो वेळ असतो तो माझाही नव्हताच. 2 वेळचं यांचं पोट भरावं म्हणून मला पूर्ण वेळ खर्च करावा लागायचा. हे घडत गेले. आज पण ही प्रत्येक मुलं, म्हणजे लहानात लहान चिकू जरी असला, किंवा हा सलमान असला, किंवा हा चंदन असला, शेंडी ठेवली, शेंडी. मला म्हटलं बाबा काय कारण काय. जोपर्यंत आबा तू आहेस हे काम कधी थांबणार नाही याची आठवण मला राहिली पाहिजे म्हणून शेंडी. म्हटलं कुठे शिकलास, कुठे व्याप करतो म्हटलं तू असे. एक मी वेडा होतो, तुला वेडवायची गरज काय. बरंही वाटतं की माझ्या स्थायी आधारामध्ये अशी मुलं आहेत. आणि ताई खरं बोलतं, 10 मुलं अशी मला भेटली ना, ह्या मुलांचं आयुष्य बदलून जाईल, खरंच बदलून जाईल. जाणार म्हणजे काय मला कळलं. ताई सरकारी आदेशाप्रमाणे आपल्याला 18 वर्षापर्यंत स्थायी आधारामध्ये राहता येतं, प्रत्यक्ष घरामध्ये. नंतर आसपास राहू शकतो. आपल्याकडे मुली देखील आहेत, मोठ्या मुली आपल्याकडे आहेत. सरकारचे काही नियम आहेत, त्याला मी बांधील आहे, मुली असल्यामुळे देखील. माझ्या प्रत्येक मुलावरती विश्वास आहे, कारण माझं एक कुटुंब आहे. ते आई बाप भावंड हे एक नातं आहे. परंतु सरकार नियम पाळावेच लागतात. त्यामुळे चंदनची सत्य नाही, त्याची व्यवस्था झाली आहे. आपण जे मागे बांधकाम करतोय त्याच्याकरता एक लहानशी रूम तिथे बनतीये. बरं, एक मला पुढे जाण्यापूर्वी सगळ्यांच्या मनात असलेला प्रश्न आहे की तुम्ही नोंदणीकृत स्थायी आधार आहे की नाही. हो, ते जरा सांगा त्याच्याबद्दल. लवकरच नोंदणी होणार आहे. खरं म्हणजे काय झालं की त्यांची नोंदणी करण्याकरता जे नियम आहेत तर आपण अजूनही बसलो नव्हतो. म्हणजे मुली आपण ठेवू शकत नाही, सर्वात मोठा नियम त्यातला आहे, किंवा मुलं ठेवू शकत नाही. आपण 2 पैकी काहीतरी एक सांभाळू शकतोय. दुसरी गोष्ट, आपण जी मुलं सांभाळतोय ती फार तर फार 1 जिल्ह्यातली पाहिजेत, किंवा 2 लगतच्या जिल्ह्यामधली. त्यानंतर 7 मुलामागे एक टॉयलेट पाहिजे, एक बाथरूम पाहिजे, CCTV पाहिजे, इन्व्हर्टर पाहिजे. अमुक क्षेत्रामध्ये म्हणजे 10x10 मध्ये 3 मुलं राहतील हा त्यांचा नियम आहे. तर स्ट्रक्चर पाहिजे. त्यानंतर तसा स्टाफ पाहिजे. 8 मुलामागे एक आपण ज्याला केअरटेकर, आपण ज्याला ताई म्हणतो किंवा मावशी म्हणतो, केअरटेकरची गरज. हे सर्व आपण नाही करू शकत होतो. आता कुठेतरी आपलं ते हळूहळू बनतंय, होतंय. त्यामुळे मला वाटतं होईल लवकरच.
जसं होईल मी कळवीनच तुम्हाला. थोडासा वेळ लागतोय, पण आधीपेक्षा आपण बऱ्यापैकी नियम पूर्ण करू शकलोय. 2 नियमांकरता मी त्यांना अपील केलंय की माझा हा कुटुंब आहे, ही मुलं जातील कुठे, मुलींना आपण बाहेर काढा म्हटलं राहतील कुठे, बाहेरच्या जिल्ह्यातली, हे बाहेरच्या राज्यामधलं आहे, उत्तराखंड, आम्हाला मराठी येत नाहीये. बरं, माझ्याकडे अजून चिकूचे डॉक्युमेंट्स देखील नाहीये. चिकू माझा किती वर्षांचा मला हेही माहिती नाहीये. सह्याद्राचा एक आम्ही अलिखित नियम केलाय, आलेल्याला मागे पाठवायचं नाही. मी आधी करायचो हे. हा चंदन जेव्हा आला, चंदनचं मला वाटतं ह्याच्यापेक्षा 1-2 वर्ष मोठा असेल, हा चंदनच तेव्हा पळायचा माझ्याकडून. सकाळी गावातल्या घरात जायचा, माझ्या घरी फोन लावा, माझ्या घरी फोन लावा, मला नाही राहायचं इकडे. त्याला बोलतात तू निघ, तरी जात नाहीये. तेजस कसं आहे? तेजस छान काय करतोय? तेजस आता 13वी मध्ये आहे, पहिल्या वर्षाला आहे. तो कुठे आहे? तिथेच आहे? तो सध्या विरारमध्ये राहतो. हो. त्याची राहण्याची व्यवस्था केली आहे आपण. तिथून तो कॉलेज करतो. काय करतो? कॉलेज करतोय. आर्ट्समध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला आहे. त्यालाही वकील व्हायचंय. तेजस म्हणजे असा मुलगा ज्याने आपल्या लहानपणी, मला वाटतं हिच्या एवढा असावा तो, हिच्यापेक्षाही लहान, त्याच्या वडिलांनीच त्याच्या आईचा खून केला. आणि सर्वात ही गोष्ट तो पाहतोय, त्याचा पुरावा होता, तो विटनेस होता, साक्षीदार होता. नंतर पोलिसांनी त्याला बोलवून घेतलं आणि पोलिसांनी विचारलं, बाबा कसं मारलं तुझ्या बाबांनी तुझ्या आईला? आणि सांगितलं बाबांना जन्मठेप झाली, शिक्षा झाली, शिक्षा भोगतायत ते. आणि ह्या मुलाने आपल्या भावाला जेलमध्ये पाठवलं, म्हणून काकांनी त्याला स्वीकारलं नाही. काकांनी त्याला घराबाहेर काढलं. मग त्याच्या आईची आई, जिचा खून झाला, तिच्या त्या म्हाताऱ्या आईने काही दिवस त्याला सांभाळलं, पण ती कुठेतरी घरकाम करते. मग त्यानंतर ताईंच्या संपर्कातून, मैत्रिणीच्या संपर्कातून तो आपल्याकडे आला. प्रत्येक मुलाची एक सायकोलॉजी असते, प्रत्येक मुलाची एक मानसिकता असते. त्या मुलाने लहानपणी ते भीषण दृश्य पाहिलेलं होतं. अनेकदा काही सह्याद्रामध्ये घडलं, तर ह्या मुलांना तुझा खून करून टाकेन, तुला मारून टाकेन, सहजपणे बोलायचा. तरी खूप वेळ घेतला. पण आता त्याच्यामध्ये हिस्त्रपणा कमी झाला. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, एकदा तर त्याने अंकितावरती हात उचलला होता, अशी वेळ आलेली होती. म्हणजे तो आजीला जुमानत नव्हता. तर त्या मुलाची चूक काही नाही हो. मी लहानपणी पाहिलंय, आपण जेव्हा त्या मुलाला त्यावेळी समजून नाही घेत, त्याला आपण नंतर मग गुन्हेगार ठरवतो आणि ती मुलं नंतर मग अशीच रिॲक्ट होतात, अशीच व्यक्त होतात. आता तो माणसामध्ये आला आणि आता हळूहळू मृदंग वाजवतो का? वाजवतो. त्याला आळंदीला ठेवलं होतं आणि तो छान करत होता, म्हणजे त्याच्यात प्रगती, अभ्यासात, वादनात वगैरे. पण तेवढ्यात करोना आला, त्यामुळे परत पाठवलं घरी. तेव्हा तिकडनं पळून जाऊन तो परत घरी गेला आजीकडे. आजी म्हणाली मी तुला कुलूप लावून ठेवणार आतमध्ये. ते थोडे दिवस त्याने अनुभवलं आणि मग कंटाळून म्हणाला परत आपाकडे जायचं, आणि म्हणून तो परत तिकडे आला. असा तेजस, म्हणजे मला वाटतं प्रत्येकाचं हे म्हणजे एक काय म्हणायचं, चित्रपट कथा होईल असं प्रत्येक मुलाचं व्यक्तिमत्व आहे. पण ते त्यांच्या समोर बोलतं हे मला, कारण हे सगळ्यांना माहितीच आहे का की कसं काय. मला हा नेहमी अनेक छोट्यांना त्यांचा पूर्व इतिहास माहिती नसतो. चंदन मोठा आहे, त्याला माहिती आहे. योगिता थोडी मोठी आहे, तिला माहिती आहे. बाकीच्यांना माहिती नाही माहिती. आपण आता जरा थोडस त्यांच्याशी बोलूया का? मला कोण सांगेल की तुम्ही सकाळपासून काय करता? कोण सांगणार? दीक्षिता सांगणार का? सकाळपासून कसं करता, काय काय सांग बघू. उभं राहून बोल, म्हणजे तू सगळ्यांना दिसशील. मध्ये ये इथे आणि सांग. आम्हाला तुझ्या आबाचं कौतुक करायचंय ना, म्हणून सांग. मी सकाळी 6 वाजता उठते. मोठ्याने. मी सकाळी 6 वाजता उठते आणि सकाळी शाळेत जाते. हा, पण मग काय खातेस सकाळी जाताना? काय खातेस, काय पितेस, काय करतेस आणि जातेस? आंघोळ करतेस? करतेस? अरे वा. आणि काय खातेस, काय पितेस आणि जात? किती वाजता जातेस शाळेत? 7 वाजता. 7 वाजता. बर.
सांग, तुला माहिती नाही काय करते ते? सांग. जय हरी. आम्ही जरा पुढे धर, समोर पुढे धर माईक आणि जवळ धर. सर्व 5 वाजता उठतो, सगळी कामं आवरतो, आईला कामं करू लागतो. ओके, आईला काम करू लागता म्हणजे काय काय करता ते सांग. भांडी घासत असते, आई काय भाजी कापत असेल ते करायचे हं, आणि सर्व आंघोळ करून शाळेला जायचे. किती वाजता? 7 करतो. हा तेच, किती वाजता जाते तू? आम्ही 10ला. 10ला जातेस. ओके. हा, मग काय खातेस, काय पितेस? नाश्ता असतो, म्हणजे काय करता? डाळ भात कधी कधी असते, कधी मग भाजी. ऐकू येत नाही आम्हाला. डाळ भात असते, कधी डाळ भात खाल्लेला वाटत नाहीये. हा, मोठ्याने जरा. पुरी भाजी असते. अरे वा. हा, आणि मऊ भात असतो का? काय तो पेज. हा, पेज रोज असते. ओके, तुला काय आवडतं पण त्यातलं सगळ्यातलं? सर्व आवडतं. वा, धूर्त बनवलेलं आहे आबाने. आणि काय सांग, आणि मग किती वाजता शाळेतनं घरी येतेस? 5ला. 5 वाजता. मग आल्यावर काय करतेस? आईला कामं करून लागायची. हो, म्हणजे काय करतेस? भाजी कापायची. हा, भाजी कापायची. तुझं काम भाजी कापायचंय आणि सर्व करून लागतात. हो, मग तुला असं ते चुलीवर किंवा गॅसवर असं करता येतं? जवळता येतं. बघूया आपली नातवंड आठवा सगळ्यांनी. मला आठवतंय अजून त्यांच्याकडची ती पूजा 40 माणसांचं जेवण 14व्या वर्षी, कमीच त्याच्या ना, 14 वर्षाची मुलगी 40 माणसांचं जेवण बनवते तेव्हापासून. आणि 2 दिवस आईला आणि बाबांना सुट्टी असते, शनिवार रविवार, हो ना, अमावास्या पौर्णिमा. आणि त्यावेळेला सगळी जबाबदारी पूजा घेते. एकदा टाळ्या वाजूया ह्या काय म्हणतात ते त्यांच्या पाक कौशल्यासाठी. तुम्हाला पूजाताईचं जेवण आवडतं की कोणाचं आवडतं? पूजाताईचं जेवण. काय छान बनवते पूजाताई? वरण भात. बरं. ओके, बस. आता तुम्ही सांगणार, तुम्ही काय करता? ती म्हणाली मी आईला मदत करते. तू काय करतोस मदत? कोणाला काय करतोस तू? आणि तू कुठचा मंत्री वगैरे आहेस का? नाही, अजून मंत्री नाही केलं तुला? मुख्यमंत्री ते बाजूला असताना. हं, काय करतोस तू सांग? मोठ्याने जवळ घे. सकाळी 6 वाजता उठायची, साफसफाई सगळी करून घ्यायची. उठलं की एकदम साफसफाईला उभे लागतात. काय करायला शिकवलंय उठल्यानंतर? आबाने काय शिकवलंय? उठलं की काय करायचं? पहिलं ज्याच्यावर झोपतो ते उचलायचं ना. मग घडी करता का? हा, बघा आपण आपल्या मुलांना देतो का घडी करायला? आपल्याकडे मोठी सतरंजी आहे, हा, त्यामुळे सर्व मिळून ते करतात. हा, नाही, हरकत नाही. हा, ओके. हा, उचललं का मग साफसफाई सगळे करून मग दात घासून आंघोळ करून मग तयारी करतात शाळेची. मग शाळेत जातात. 5 वाजता येतात. मग शाळेचे कपडे, दुसरे कपडे भरतात. मग थोडा वेळ मग ट्युशनला जायचं. ओके, ट्युशन चालू केलंय का? बर. मग कपडे कोण धुतो तुमचे? तुम्ही धुता? हो. केव्हा? संध्याकाळी. बर. चिकू स्वतःचे कपडे स्वतः धुतो. टाळ्या. आमच्याकडे मोठी माणसं सुद्धा नाही. अरे वा, तू हे धुतो. आणि आईला काय मदत करतोस काही? हो. का काय साफसफाई करतोस की काय करतोस? आई सांगणार ते. आई सांग. हो, पण काय सांगते आई तुला करायला? भाजी भाजी आणायला. खरेदी हा करतो. हो,
किती किलो आणतोस भाजी? किती? 1-2 किलो. एवढ्या सगळ्या जणांना 1-2 किलो भाजी पुरते? गावात जेवढे दुकानदार आहेत ते मला ओळखत नाही. दुकानदाराच्या बायकोला, त्याच्या मुलांना, त्याच्या नातवंडांना हा ओळखतो. अरे वा, तो हे आहे म्हणजे संपर्क मंत्री आहे. अरे वा. बरं, त्याला विचारलं तर मी, अरे मला हे पाहिजे, कुठे मिळेल? तो अचूक नाव सांगतो, आबा हे येते ना, इथंच मिळणार. दुकानात काय काय माल आहे त्याला तेही माहिती असतं. अरे वा, कोणी शिकवलंय तुला? तूच तुझं? हो, तूच तुझं शिकवलं. आणि बरं, आणि तू काय काम करतोस? भाजी आणतोस. तुला कुठची भाजी आवडते? भेंडी. भेंडी. अरे वा वा. मग रोज भेंडीच आणतोस? नाही, मग कुठची आणतोस भाजी? कोबी. कोबी. हा, आणि वांगी. वांगी. बर, तुला एवढ्या किलो पिशव्या उचलता येतात का? घेऊन येता येतात? किती किलो आणतोस एका वेळेला? हा, 1 किलो. बर, ओके ओके. आणि तुला सगळ्यात जे काय घरी सकाळी खायला नाश्ता बनवतात तर तुला काय आवडतं? सगळंच. विकेटच पाडतात ना सगळे. सगळं आवडतं तरी सुद्धा असं छान मला आज हे जास्त आवडतं असं काय आवडतं? पोहे. पोहे. कांदा पोहे की बटाटा पोहे? पोहे. कांदा पोहे. अरे वा, व्हेरी गुड. खूप छान. टाळ्या वाजूया आपण त्याच्यासाठी. बोला, उभे राहा. तू काय काम करतोस? मदत काय करतोस? लसूण कोण सोलतं तुमच्यापैकी? हो, ओके. तू पण सोलतोस लसूण? हो, अरे वा. आय हँड कोऑर्डिनेशन साठी खूप चांगलं असतं हे. आपण फक्त आम्ही एज्युकेशनच्या ह्याच्यामध्ये सांगायचं काम, पण प्रॅक्टिकल असेल तर हे आम्ही फक्त सांगायचं की ह्याने आय हँड कोऑर्डिनेशन छान होतं म्हणून आम्ही स्लॅन्टिंग लाईन, व्हर्टिकल लाईन अशा काहीतरी लाईन काढायला शिकवतो. पण हे खरं जिवंत शिक्षण आहे. सांग, तुला काय आवडतं? सगळं. तू काय काम करतोस? सकाळी उठल्यावर घरातलं आवरायचं. केर कोण काढतं तुमच्या घरातला? सगळं. सगळ्यांना येतो काढता? तुम्हाला सगळ्यांना येतो? हा. आम्ही घर आवरणार आहे. काय काय? घर आवरणार, पाणी भरणार, कपडे धुणार आणि टॉयलेट साफ करणार. अरे वा, व्हेरी गुड. हॅलो. हा, तुमच्याकडे ठेवा. चालेल. हा, बर. आणि एवढंच? तुला काय आवडतं? त्याने पोहे आवडताच आहे तर तुला काय आवडतं? सगळंच ते. तरी सुद्धा असं काही नाही, सगळंच. कोणी बनवलेले आवडतात? तुला पण पोहे आवडतात? कोणी बनवलेले? पूजाने की आईने? आईने बनवलेले. वा, ठीक आहे. टाळ्या वाजूया आपण त्याच्यासाठी. खूप छान. बसा. तुला काम काय करायला आवडतं? तुमच्यापैकी मृदुंग कोण वाजवतो? या काय वाजवतो कोण? आज कोण नाही आलंय? नाही. बर. हे सर्व नाचणारे उत्तम आहेत. त्या दिवशी तिथे केलं तसं नाही. तारपा डान्स आपण ज्याला म्हणतो, पारंपरिक तारपा. हा तारपा आहे ना, आवडतो. आणि त्यामधले अनेक खाचा असतात, अनेक काय म्हणतात मला चांगला शब्द माहिती नाही त्याला, पण तारपा उत्तम नाचतात ही मुलं. म्हणजे काही असलं, गणपती असला, आबा तारपा आणतो, हातात काठी घेऊन नाचतात. हा, तेच. मी आता किंग जॉर्ज शाळेमध्ये परीक्षक म्हणून होते 5 दिवस. तेव्हा बरीच तारपा नृत्य आम्ही बघितलं. असे घट्ट कपडे, साडी सारखं नेसायचं आणि ते हातात काठी घेऊन नाचतात ते. बरोबर. ओके. पण आज तुमच्या हातात काहीच नाहीये, मग कसं नाचणार? कसंच नाचणार?
कराल ना? शेवटी आपण करून दाखवूया. ओके ओके, चालेल चालेल. आता दादा, आता तुमचं मंत्रिमंडळ, तुम्ही मुख्यमंत्री आहात, एकदा मुख्यमंत्र्यांसाठी दाद देऊया. बरं, या पुढे या. जरा सांग तुमच्या मंत्रिमंडळाची माहिती सांग. जय हरी. माझं नाव चंदन आहे आणि मी साई आधारचा मुख्यमंत्री आहे. अरे वा. म्हणजे आबांनी मला पद दिले मुख्यमंत्री. मुख्यमंत्री म्हणजे जसं आपलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे ते बाकी कामं बघतात, तसं मी आबांना मदत करत असतो. लहान सहान मुलांकडे लक्ष देणं. जसा हा मगाशी म्हणाला की घरातलं काम, तसं एक गट पाडून दिलेले आहे सर्वांना की 8 दिवस घर आवरणार 5 मुलं, मग कोणी कचरा काढणार, कोणी झाडांना पाणी घालणार, अशी प्रत्येकाला लहान सहान कामं दिलेली आहे. मग सकाळी उठल्यानंतर ना त्यांचं काम असतं, उठायचं, घर आवरणारे जे घर आवरायला असतात ना ते पूर्ण घर आवरून घेणार, बाकीचे कचरा काढणार. मग ह्याच्यामध्ये दात वगैरे घासणे होऊन जाते. हे झाल्यानंतर मग नाश्ता असतो, 8:30 पर्यंत नाश्ता असतो. नाश्ता झाल्यानंतर रोज काय असतं? अलग, कधी उसळ असते, आपला फोडणीचा भात असतो. हे सगळं करायची जबाबदारी कोणाची? मुली आणि आई. आई आणि मुली. आणि मुलगी नाही मदत करत? जर जास्त पदार्थ बनवायचे असले ना सगळे लहान सहान सगळे जातात. पण मग तू मुख्यमंत्री आहेस म्हणजे फक्त असे पाठी हात घालायचे आणि काय करताय की नाही असं बघायचं? नाही असं नाही. ओके ओके. मग सगळे मुलं तिथे जाऊन मदत वगैरे करणार आणि नाश्त्याचा टाइम आहे 8-8:30 पर्यंत. सगळे एकत्र? हा, सर्वजण एकत्र बसतात. 8:30 पर्यंत नाश्ता झाला मुलांचा की काही प्रत्येक मुलाचा टाइम अलग अलग आहे. काही सकाळी जातात, मग त्यामुळे ते उठतात, त्यांचं ते दात वगैरे घसून पटापट ते जातात. बाकीचे 10ची मुलं आहेत, 10, 11:30 वगैरे अशी ती मुलं असतात. मग ती मुलं 10 पर्यंत त्यांचा पूर्ण थोडासा अभ्यास असतो, तो अभ्यास करून रेडी असतात. रेडी झाल्यानंतर मग शाळेत सांगायला लागतं का की अभ्यास करायचा आता? नाही की स्वतःच स्वतः? नाही, त्यांना माहिती आहे की आपला अभ्यास अपूर्ण आहे, केला पाहिजे. हा, ओके. मग ते पण आता तू म्हणास की नाश्ता करतात वगैरे, पण मग ती बशी किंवा जे काही तुम्ही वाटी काय असेल घेता, हा, ते धुवायचं कोणी? सांगतो तुम्हाला की आमच्या इथे कुठलाच नियम नाही आहे. आमच्याकडे फक्त 2 नियम आहेत. आपण जे जेवतो ते ताट आणि आपले कपडे. म्हणजे सगळेजण आमच्या आबांपासून चिकूपासून सगळे करतात. ही 2 कामं सर्वांनाही होतात, लागू आहे. म्हणजे प्रत्येकाने आपलं? हा, प्रत्येकाने. आणि बाकी कामं जर आपण बघितली तर कसं सगळी घरातली कामं आहे, केली पाहिजे. त्यामुळे आपली समजून सगळे करतात. हे माझं आहे, मी केलं पाहिजे. जर मी करणार नाही तर तो पण नाही करणार, असं आहे. सगळे करतात. म्हणजे 10 वेळा त्यांना सांगायची गरज नाही पडत, बाबा कर रे, हे करून घे. नाही, त्याला सांगितलं ना, बाबा हा तू नाही केलंस मी करतो, होऊन जातं. आता मुख्यमंत्री आहेस म्हणून एक विचारते की कधी कोणी मुलं अशी काहीतरी दुःख झालं म्हणून रडतात का कधी, किंवा काय म्हणायचं त्याला, भावनिक होतात का, किंवा कधी कोणाची आठवण येते म्हणून असा प्रसंग कधी आला का? नाही, तसं तर नाही. कारण आबाचं एवढं प्रेम आहे ना की टाळ्या वाजवूया. कारण जर एखाद्याला जर ताप जरी आला ना तरी पण जर आबा समोर असेल, आई असेल, विचारलं बाबा काय दुखते का, आबा नाही, थोडंसं होऊन जाईल, असं आहे. एवढं काही म्हणजे आपण म्हणतो ना बाबा भरपूर टेन्शन आहे, डोकं दुखतं, नाही. आपण विचारलं ना, हा नाही, म्हणजे एक असतं ना मुलांचं की आपण विचारलं, ए बाबा बरं आहेस ना, की जायचं कुठे दवाखान्यात लांब, बाबा बरं आहे मी, मला डोक्याची गोळी दे, होऊन जाईल, असं आहे. आणि कशामुळे माहिती आहे का, सध्या आबा कुठेतरी जॉब करतोय आणि आबाला सुट्टी घेणं नाही शक्य होत. फक्त ही मुलं माझ्याकडे केव्हा तरी घाबरत येतात, आबा तुला उद्या सुट्टी आहे का रे, का रे बाबा कुठे जायचंय का, उद्या आमची पालक सभा आहे. आज पण तुम्ही गेला होता? आज पण गेलो होतो. ओके. एकूण सर्व 7 शाळा आहेत ह्या मुलांच्या, अगदी बालवाडी पासून ते 10वी इयत्तेपर्यंत. त्यामध्ये अंकिता, मी आणि चंदन आम्ही तिघांनी शाळा विभागून घेतलेल्या आहेत. लहानांकरता चंदन जातो, मोठ्यांकरता मी जातो. 8वं कॉलेज आहे. ह्या सर्वांची वेळ वेगवेगळी आहे, दिशा वेगवेगळ्या आहेत, शहरं आणि गावं वेगवेगळी आहेत. त्यामुळे एकाच वेळी सर्व ठिकाणी जाणं मला शक्य होत नाही. चंदन आता बऱ्यापैकी तयार झाल्याचं मला दिसतच आहे ते. तर त्यामुळे चंदनकडे काही शाळांची आणि मुलांची जबाबदारी दिलेली आहे, ते तो उत्तम सांभाळतो.
म्हणजे अगदी शाळेतल्या बाईही मला फोन करून चंदन आहे का असंच बोलणार, त्या माझ्याशी नाही बोलत. बरं, एक विचारते तुम्हाला हा प्रश्न आहे की शाळेमध्ये तुमच्या ह्या आगळ्या वेगळ्या कुटुंबाची कल्पना आहे का, किंवा त्यांना त्याची जाणीव आहे किंवा माहिती आहे का की हे तुमचं कुटुंब कसं आहे, किंवा इतर मुलं आणि ही मुलं ह्याच्यात काही फरक आहे, किंवा फरक आहे म्हणजे काय म्हणायचं ते आपलं छोटं काय म्हणायचं ते विभक्त कुटुंब असतं, तुमचं एकत्र कुटुंब आहे, तर ह्याची शाळेमध्ये कल्पना आहे का? पूर्वी कल्पना नव्हती. मुळामध्ये तुम्हाला खोटं वाटेल, गावातल्या लोकांनाच माहिती नव्हतं की आपल्या गावात असं काही प्रकल्प आहे. ही गोष्ट मी 12-14 वर्षामागची बोलतोय. त्यामुळे बाहेर लोकांना माहिती असण्याचा प्रश्नच नव्हता. मुळामध्ये हे सांगण्याची मला गरज वाटत नव्हती की कोणाला तरी अरे मी हे काही वेगळं करतोय. नाही, वेगळं करतोय असं नाही मी म्हणत आहे, पण म्हणजे ही कौटुंबिक पार्श्वभूमी ते सांगतोय. तर पूर्वी हे लोकांना माहिती नव्हतं की असं काहीतरी वेगळं कुटुंब इथे राहत आहे आपल्याकडे ह्या गावामध्ये. नंतर बाईंना म्हणजे ही मुलं सर्व रांगेत एक ठिकाणी जात आहेत. म्हणजे 10-12 वर्षामागची गोष्ट बोलतोय मी. मग तू कुठे राहतोस? साई आधार. मी दुसरी बाई त्यांच्या मागे मुलांच्या माझ्याकडे आल्या, कारण गावातली मुलं रांगेत नाहीत, विस्कळीत, कसेही उठा कसेही जा. हे मात्र रांगेत बऱ्यापैकी चाललेले आहेत. त्याच्या मागे आल्या, बाबा ही नक्की जात आहेत कुठे, मला येऊन भेटल्या. आणि काय नेमकं आहे हे मी सांगितलं. बाबा हे असं आमचं कुटुंब आहे जे पूर्वी कधी कोणाचं कोण लागत नव्हतं, पण आता छानपैकी आम्ही असं कुटुंब बनलंय आमचं आता की एक बाप आहे, आई आहे आणि मुलं देखील आहेत. असं आमचं कुटुंब आहे. मग तुम्ही पैसा कसा जमा करता? म्हटलं मी काम करतोय की त्याकरता. एवढ्या मुलांचं भक्त का? मग त्यानंतर बाईंनी हळूहळू आजही माझा भर त्यावरतीच आहे. बाकी मुलांचं जे उरतं त्याचा मी स्वीकार करतो. म्हणजे अगदी आता शाळेच्या शिक्षिका देखील म्हणजे थोडक्यात 7वी इयत्तेपर्यंत शालेय पोषण आहार मिळतो, जो मर्यादेमध्ये असतो, वजनामध्ये मोजून मिळतो. तो एक मला वाटतं 100-150 ग्रॅम मेरे मिळतो. तो माझ्या ह्या मुलांचं भागत नाही त्यामध्ये. मग साई आधारच्या मुलांची भूक थोडी मोठी आहे आणि म्हणून त्यामध्ये नियम डावलून सहजपणे ताट भरून त्यांना पहिलं देणं. म्हणजे लहानपणी आमच्या शिक्षिका आईच्या हृदयाच्या होत्या, आताही असतात. ह्या मुलांना मला वाटतं दुसरी आई त्या रूपाने मिळत असावी शिक्षकांच्या. अनेकदा म्हणजे जर एखाद्या मुलाला बरं नसेल तरी पण त्या शिक्षिका घरापर्यंत घेऊन येणार. आबा तुमच्या मुलाला बरं नाहीये, तोपर्यंत काळजी घेणार. जर समजा पाळी अनेकदा अचानकपणे पाळी येते एखाद्या मुलीला, आम्ही बाहेर दोघंही असलो तर ती काळजी घेण्याचं काम देखील शिक्षिका करतात आता. त्यामुळे म्हणजे बऱ्यापैकी मदत मिळते हो, नाकारून जमणार नाही. म्हणजे शिक्षकांप्रमाणेच गावातले न्हावी देखील, गावातले विक्रेते देखील. आता आमचे बंडास्वामी ज्यांना पूर्ण गावातले व्यापारी ओळखतात. गेला की एखादं वस्तू चॉकलेट काय काढून घे लहान मुलांना. फार कशाला, आमच्या घरासमोरून एक दूधवाला जातो रोज, सायकलवरती गेली 20 वर्ष दूध विकतोय तो माणूस. मुस्लिम आहे धर्माने, त्याचं नाव मुन्ना आहे. तो जेव्हा येतो समोर ट्रिंग करणार, ही लहान मुलं सर्व धावतात त्याच्याकडे. सर्वांच्या हातावरती चॉकलेट ठेवणार, खाऊ ठेवणार. जेव्हापासून हा छोटा आलाय 2-3 दिवसाआड 4 दिवसाआड दुधाची लहान पिशवी देणार, कसलीही अपेक्षा न करता. पण असे शिक्षक मिळाले शाळेमधले आजच्या काळात, हे सुद्धा कौतुक आहे किंवा समजूतदारपणा आहे हा, असं मला वाटतं. मला 2 ओळी इथे छान आठवत आहेत की उत्कर्ष म्हणून मालाडला शाळा आहे, उत्कर्ष विद्या मंदिर, त्यातले एक संजय शिंदे नावाचे सर आहेत. तर त्यांच्या 2 ओळी अशा आहेत. शिक्षक म्हणूनही जन्मा आलो, शिक्षक म्हणूनही जन्मा आलो, भाग्य असे हे माझे, कर्तृत्वाने करीन शारदे, बाहुधन्य तुझे, बाहुधन्य तुझे. मला वाटतं ह्या मुलांची वागून त्या शिक्षिका खरंच भाग्यवान आहेत त्या पण, आणि ही मुलं सुद्धा भाग्यवान आहेत. मुख्यमंत्री आपला आता आणि काय काय तुमच्यावर जबाबदारी असते? रात्री झोपताना काय काळजी घेता? झोपताना कसं आहे की आता मग कशी म्हणाले की नाईट काम करतात, असा मध्ये उभा नाईट काम करतात. मग त्यामुळे आबा नाईटला गेले की मग कोणी नसतं इथे, आई आणि आम्ही असतो, मोठी मुलं वगैरे. तर मुलं व्यवस्थित झोपलेत का, दरवाजे बरोबर लावलेत का, कारण आता पावसाळा आहे, आमच्याकडे साप विंचू
ह्या गोष्टी भरपूर असतात. तर मग साप विंचू दाराच्या फटीत न येतात का, की कसं काय? म्हणजे कसं आहे की कुठली ना कुठली एखादी फट असतेच, तर ती त्याला काहीतरी कपडा लावणं किंवा मग बाहेरून फळी वगैरे लावणं, हे सगळं व्यवस्थित पूर्णपणे तिथे दरवाजा बरोबर लागलाय की नाही हे जाऊन चेक करणं. लहान मुलगा किंवा मोठा मुलगा बरोबर झोपलेत का, सर्वांनी अंथरुणं घेतलेत का, हे सगळं बघून आणि नंतर मग एखादी अशी काठी काढून साईडला एक ठेवायची आणि नंतर मग आरामात. मुख्यमंत्र्यांनी किती वाजता झोपायचं? सगळे झोपल्यावर? हा, मुलं सगळे झोपल्यावर राऊंड मारल्यानंतर मग ओके चालतं. ते एक बंद करा. नाही ते एक बंद, सगळे माईक चालू आहे, एक थोडा बंद करा. माझा मोबाईल आहे का तुमच्याकडे? नाही ते काय म्हणलं, सगळे माईक चालू आहे. मोबाईल चालू चालू कर. तो पण रागवला. तुम्ही जवळ जवळ. बरोबर. आता एखादा सण असेल एखाद दिवशी, तर त्यावेळेला तुमचं मुलांसाठी खाऊ आलेला आहे, तुमचा सण असेल एखादा, काही विशेष म्हणजे वेगळा दिवस आहे एखादा, काहीतरी स्पेशल आहे आज काहीतरी, मग तेव्हा कसं नियोजन असतं? कसं आहे की आम्हा शक्यतो ड्युटीवरतीच असतात, कामावरतीच असतात. कधी जर सुट्टी असली तर ठीक आहे, नाहीतर तुम्हाला कमीत कमी दिसते, कारण फोन आला, हा बाबा चला. कधी कधी बघितलंय की हा बाबा आलेत, आबा थकून जेवायला बसलेत आणि हा ते सांगतो की जेव्हा सण असतो ना, मग मुलं बाकीची आईला वगैरे सगळं मदत करणार, मुली म्हणजे जे बनवतील ते एखादं गोड पदार्थ किंवा काय, सर्वांना थोडं हे करून जे बनवतील ते. आता गेल्या वेळी हे बनवलेले रव्याचे गुलाबजाम. अरे वा. आणि अजून काहीतरी पदार्थ बनवलेला, मला आठवत नाही. सर्वांनी एकदम याच्याने खाल्लं. बरोबर. रोज तुम्ही असे पंक्तीने जेवायला बसता? सर्वजण एकत्र बसतात. मुलं वाढतं कोण जेवायला? मुलांमध्येच असतात, मोठी मुलं 2 जण असतात. रोज ड्युटी वेगळी असते? हा, ज्यांना पाळ्या दिलेल्या आहेत ना, मग त्याप्रमाणे सर्वजण जेवण आणणं वाढणं सर्वांना दिलेलं आहे. आता असं कधी होतं का की अचानक संपूनच गेलं जेवण, असं होतं कधी? आता नाही. आता नाही? नाही. पूर्वी व्हायचं? हा, पूर्वी व्हायचं. मी लहान होतो, हा, वज्रेश्वरीला होते तेव्हा आपण. हा. तर आबा तुम्हाला नंतर सांगतील हवं तर. मोठे दादा होते, जेवण कमी पडायचं. हा, कमी पडायचं. तर पाणी प्यायचे ते की बाबा लहान्यांना द्या तुम्ही, आमचा आबा आमचं होऊन जाईल पाणी, असं बोलायचं. प्रत्येक वेळेला पुढे शब्दच आठवत नाही. तुमचे हे काय म्हणायचं त्याला, जबाबदारी किंवा समजूतदारपणाचा हा कळस आहे नाही का? परिस्थिती कसं शिकवत जाते ना. मला वाटतं खायला त्यांना पाठवू खाली, सगळ्यांनी तुम्ही जाता खायला तिकडे, जा खाऊ खाऊ द्या. बोललो होतो की म्हणजे आता तुम्ही ती अडचण सांगितलीच असती, म्हणजे नोंदणीची काय आहे, तर ती बरेचदा असं म्हणजे ह्याच्यातनं येतं. तर अंदाजे किती अजून कालावधी लागू शकेल की? हॅलो, एक 5-6 महिने फार. पण नंतर मग सगळ्या अटी पूर्ण होतील? होतील. म्हणजे काय असतं, बरेच जणांना रिसीट लागते किंवा असं वाटतं की ही, नाहीतर काय म्हणायचं ते आपण देतो ते कोणाला तरी वैयक्तिक देतो असं होतं ना. तर नोंदणीकृत असेल तर ते थोडंसं त्याला काय म्हणायचं, त्याला मूल्य येतं किंवा असं काहीतरी होतं ना. म्हणून सगळेजण विचारतात की अधिकृत होतं ते सगळ्या गोष्टी, म्हणून सगळेजण विचारत असतात की कधी नोंदणी करणार वगैरे. मला तर थोडंसं ती मुलं त्यांचं चाललंय तेव्हा असं मला एखादा तुमचा आठवणीतला असा प्रसंग किंवा किस्सा असा सांगा, किंवा दादा मुख्यमंत्री तुम्हीही सांगा की तुमच्या आठवणीत राहिलेला एवढ्या वर्षातला असा एखादा प्रसंग
असे बरेच प्रसंग आहेत ताई. माहिती, हो. छोटा चिकूवाल्याचा प्रसंग आहे. हा, की मागचा तो सलमानच्या आईचा पण खूप सलमानचा आहे, हृदयद्रावकच आहे तो. चंदन तो प्रत्येक मुलाचा अनुभव अगदी चांगले अनुभव नाहीच आहेत मुळात. ते चंदनचा असेल, बाकी मुलांचा असेल, प्रत्येक अनुभव काही काही नवीन शिकवून गेला. म्हणजे एखादा मुलगा आलाय, त्याची कथा वेगळी प्रत्येकाची. चिकू आपला लहान छोटा जो आलाय, आई वडील नाही येत हो, वडील परप्रांतीय होते, कुठेतरी कामा करता आपल्याकडे मुंबईत आपण अनेकदा पाहतो, त्यापैकी आलेलं कुटुंब ते. हे बाळ जन्माला आलं आणि काही महिन्यांनी आई गेली. तो बाप त्या बाळाला बाजूला झोपून कुठेतरी साईडवरती बांधकाम चालू असेल ते काम करायचा. दुर्दैवाने पडून तोही गेला. आत्ता अगदी त्या बाळाला ही माहिती देखील नाहीये आणि चिकू आपल्याकडे आला. तर आता हळूहळू मराठी शिकवतोय आपण. मुळामध्ये काही खूप प्रसंग असे आहेत. चंदनचा प्रकार, चंदनला माहिती आहे तो मोठा आहे त्यामुळे सांगू शकतो. त्याची आई रेड लाईट एरियामध्ये काम करायची. चंदनचं नाव चंदन सुनीता वैजल ह्या नावाने शाळेमध्ये दाखल केलं गेलं. मी आता तेच विचारणार होते की तुम्ही शाळेत नाव कसं हे करता मुलांचं? कारण त्याला वडिलांची माहितीच नाही. वडील आहेत नाही आहेत त्याला तेही माहिती नाही आणि म्हणून शेवटी आईच्या नावाने दाखल केलं गेलं चंदन सुनीता वैजल. जी आई त्याला सोडून गेली माझ्याकडे, ती परत कधी आली देखील नाही. माहिती पण नाहीये कुठे आहे ती, काय संबंधच नाहीये, काही कॉन्टॅक्ट नाही, काही संपर्क नाही. चंदन ते मला वाटतं 6-7 वर्षांचा असेल, 6-7 वर्ष. त्याच्याकडे एक लहानसा नंबर त्याने लिहून आणला होता, मामाचा नंबर. सांगेल तो काही वेळामध्ये. आल्यावरती सर्वांना आधी रस्त्यावरची मुलं, सर्व खुल्लं छान आसमान, काही नियम नाहीयेत, कोणी बोलत नाही, उठ बस सांगत नाही, अभ्यासाचा संबंध नाही, म्हणून सर्वांना ते जग आवडत असतं. चंदनला पण कधी आवडत असेल ते. आणि चंदन आल्यानंतर मग सकाळी उठून रोज पळणार 4 वाजता 5 वाजता गावात, माझ्या मामाला फोन लावा, मला नाही राहायचं इकडे. एक दिवशी मी त्याच्या मागे गेलो होतो, चंदन मामाशी बोलतोय आणि मामाचं मी वाक्य ऐकलं, तर सांगेल तुम्हाला, तुला मारून टाकीन मी, दिसू पण नकोस, याचं वाक्य होतं. मारून टाकीन, मला परत फोन नाही करायचा, हे वाक्य होतं. प्रत्येक मुलाने, हो ह्या मुलांचं ठीक आहे, ह्या छान छान चिमण्या दिसत आहेत, अशा मोठ्या चिमण्या माझ्या घरी येत, तशी वेदिका आहे. मुलांचं चालून जातं, मुलं कणखर असतात. मी बोलतो ना की परिस्थिती माणसाला जगायला शिकवते, ती घडवते. माझा मुलगा बाहेर पडल्यानंतर काय करेल ह्याची मला काळजी नाहीये, ते जगणार, छान जगणार, मला खात्री आहे. मुलींचं काय? आणि म्हणून नंतर मी सुरू केलं की मुलींचं आपण लग्न लावून द्यायचं. मी एक फार अनुभव घेतला होता. मी कुठून तरी कामावरून परत होतो संध्याकाळच्या वेळेला आणि एक ताईने मला गाडीला हात केला, मी गाडी थांबवली. माझ्या गाडीमध्ये शिवराय आणि दत्तात्रय भगवान यांचा फोटो नेहमी असतात. गाडी थांबवली, तर आतमध्ये घेतलं आणि कुठे जायचं तुला बाई? पुढे. मी अंदाज घेतोय की ह्याच्यावर मला किती रुपये मिळू शकतात, 10 रुपये 15 रुपये 20 रुपये उतरल्यानंतर. आणि म्हणून तुला प्रश्न केला, तुला कुठे उतरायचंय? ती मला काही उत्तर देत नाहीये. पुढे 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 पुढे. आणि म्हटलं ठीक आहे, लॉंग रूट असेल 50 रुपये मिळतात, मला 50 रुपयात भाजी तरी येते एक वेळची आपली. म्हणून मी नंतर लक्षात सोडून दिलं, सांगेल जेव्हा उतरायचं तेव्हा. तिने अचानक माझ्या मांडीवरती हात ठेवला. मी चमकलो, पाहिलं हिच्याकडे, काय हवंय तुला? तिने मला सांगितलं मला काही पैसे दे, त्याऐवजी तू काही करू शकतोस. मी म्हटलं बाई ही ती गाडी नाही, मी तो माणूस नाहीये. म्हटलं बघ समोर माझा राजा मला बघतोय, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो समोर आहे, तुला मी ताई ताई करतोय. म्हटलं नाही, म्हटलं तू उतर इकडे. तिला मी उतरून दिलं. हो, त्यावरती विचार करत 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 मी घरापर्यंत आलो. घरी आल्यावरती बायकोने ओळखलं, त्यांची मनस्थिती काहीतरी वेगळी आहे. काय हो, कुठे गाडी ठोकवली का? काही झालं का? पैसे नाही मिळाले का? पैसे दिले नाही का? माझं लक्ष लागत नव्हतं. कोणतरी लहानाला घेऊन अंगीला झोपलेली असते रात्रीच्या वेळी, नाही उठून आली. हो, काय झालं? म्हटलं नाही का, एक असा अनुभव घेतला, एक ताई भेटली होती आणि तिने माझ्याकडे अशी अशी डिमांड केली काही पैशांच्या मोबदल्यात. मग
अगं म्हटलं आपल्या मुली बाहेर पडल्यावरती काय होणार? आपण त्यांना आतापर्यंत शिकवतो, ठीक आहे, 12वी पर्यंत शिकतात, वयामध्ये येतात आणि मग आपण त्यांना बाहेर काढतो जेव्हा त्यांना खरी गरज असते आपली. तर नाही आपण असं करू शकत. उद्या माझी मुलगी अशी कुठल्या अवस्थेत मी नाही पाहू शकणार. आणि समाजात चांगली माणसं जशी वाईट देखील माणसं आहेत, फायदा घेतात हो. आणि त्यापासून मग ठरवलं. आणि मग माझ्या पहिल्या लेकीचं लग्न झालं ना ताई, तर माझं वय मला वाटतं जास्त असतं, म्हणजे 14-15 वर्षामागची गोष्ट आहे. माझी बायको जस्ट आलेली होती. माझी बायको 21-22 वर्षाची आणि लग्न लागतंय. तिला मी घेऊन गेलो. माझ्या बायकोपेक्षा मी 8 वर्ष मोठा आहे बरं का. माझे व्याही तुमच्याच वयाचे, 60ला 65ला पोचलेले. आज मला 7-7, 8-8 छानपैकी जावई आहेत. त्या ताईमुळे मात्र हे सर्व मला विचार जो मिळाला, तर ताईमुळे त्या. आज पण अशा अनेक बायका, मी ड्रायव्हर आहे, मला फिरावं लागतं, खूप चांगले वाईट अनुभव घेतो, पण ते अनुभव मला खूप चांगलं शिकवतात, जगण्याकरता शिकवतात, चांगले अनुभव देतात. माझ्या मुलांशी मी कसं वागलं पाहिजे हे मला ते अनुभव दाखवून देतात अनेकदा. मी जेव्हा ड्रायव्हिंग करतो, माझ्या मुली मला फोन नाही करत, घरी बायकोला फोन येतात. त्यांना माहिती आहे आबा ड्रायव्हिंग करत असतो, नको त्याला व्याप. हे सर्व जेव्हा बाहेर मी जेव्हा निघतो ना, हे सर्व लहान, आबा बाय, आबा नीट जा, आबा फोन उचलू नकोस, ओ आबा फोन उचलू नकोस. आता मी जेव्हा देतो ना फोन मागून, ते छोटं पातेरी, दीक्षाजीचं नाव आहे, दीक्षिता पातेरी तिला म्हणतो, आबा आबा मला याचा आनंद होतो. मुलं खुलून बोलत नाहीत, आज थोडी बाबरलीत, पण त्यात पण 2 टीम आहेत. एक टीम आईची, एक बापाची. काही ना म्हणजे मी सांगितले, अरे बाबा हे करा, आई आई आबा असं बोलतो, असं बोलणारी ही टीम आहे. पण ताई बरं वाटतं, खूप काही शिकता येतं. आता जेव्हा ही टीम घेऊन मी घरी जाणार, हे रात्रभर त्यांच्या गप्पा गोष्टी ऐकायची. आमच्याकडे लाईट नाहीये, गेली 2 दिवस लाईट नाहीये पावसामुळे. त्यामुळे मुलांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो, फॅनचा आवाज नसल्यामुळे. हे जाऊन बाकीच्यांना आग लावणार, आम्ही जाऊन काय काय मजा पाहिली. आणि सकाळी मग त्यांच्या तयार, कोणतरी येणार, आबा काय रे तुला आम्ही आवडत नाही का? त्यामध्ये एक छोटस आहे हो, चिकूच्या एवढंच बरोबरीचं आहे. मी केव्हा तरी तुम्हाला लपून तो व्हिडिओ पाठवेन. श्रावणी आहे, टिलू आहे, तुम्ही त्याला भेटला होता, जी मला मामा असं म्हणते. हे सर्व आबा म्हणताना ती एकटीच मामा असतं. तिला सर्वांनी समजवलं, अरे नको तो आबा आहे, आबा म्हणू आबा म्हणू. तिला सहज म्हटलं, अरे बाबा मामा का, आबा आबा का नाही? तिचं उत्तर किती सुंदर होतं. ती बोलली मला की माझा मामा जेव्हा का चांगला होता, हो म्हणून तो माझा मामा. प्रत्येक मुलगा, म्हणजे तो मगाशी त्यांना ताईने प्रश्न केला, तुझ्या सणांचा सांगतो, आबाचा सांगतोय, नाही थकत हो. आबाचं कौतुक करताना एकदा तर माझ्या एका मुलाला विंचूड असला होता. मी कामावरून, म्हणजे मोठी मुलं, अंकिता देखील कामावरती, आणि ह्या चंदनेच फोन केला डॉक्टरांच्या फोनवरून. मी माझ्याकडे कॉलर आयडी आहे, डॉक्टरांचं नाव आहे, आणि चंदन बोलते, मी ओळखलं काय ते इमर्जन्सी आलेली आहे. म्हटलं काय रे बाबा, आबा कुठे आहेस? म्हटलं मी घरी पोहोचण्याकरता 1.5 तास लागणार आहे. काय झालंय? काय नाही रे, आम्ही आवरत होतो, थोडं एका मुलाला खर्चटले, हॉस्पिटलला घेऊन आले, तू ये आम्ही आहोत. त्याने फोन ठेवला डॉक्टरांना. मी नंतर त्यावरती परत डायल केलं. म्हटलं हॅलो, आता तर असं फोन आला होता, काय झालंय? म्हणे विंचवाने नांगी मारली आहे. इमर्जन्सीच्या वेळी बापाला समजून देत नाही अशी ही मुलं. तरी माझी जेवणाचं सांगितलं, ते ठीक आहे. अनेक अशा गोष्टी अनेक आहेत जे माझ्यापर्यंत नाही पोचू देत. माझा विनोद पाचलकर नावाचा मुलगा शाळेमध्ये जात नाही. डायपरचं सांगा ना सलमानच्या. डायपरचं एक, आता मुख्यमंत्री साहेब आहेत, तसे आरोग्यमंत्री आहेत, क्रीडा मंत्री आहेत, डिफेन्स मिनिस्टर आहेत. आता हा सापाचं बोलला, सापाच्या बाहेरचं नाही बोलला. आमच्याकडे वाघ फिरतात, बिबट्या फिरतो, माझ्याकडे फोटोज आहेत. तर आरोग्य, आमची एक बुधवारी मीटिंग असते, बुधवार फिक्स आहे, कारण मला मुलांशी बोलण्याकरता असा वेळ नाही मिळत. त्यामुळे मुलांच्या अडचणी नाही समजत वेळेमध्ये. सलमान आला होता आणि त्यानंतर एक 6-7 दिवस गेले होते. आम्ही सर्व बसलो आणि मुलांना, बाबांनो काही अडचणी आहेत का? मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, क्रीडा मंत्री, शिक्षण मंत्री, अंकिता असते, बाकीची मुलं असतात, सर्व आटोपलं. नाही कोणाला काही अडचणी, काही सांगितलं लहानसहान अडचणी, सर्व संपलं, आता जाऊन झोपायचंय.
मॅडम आमचं आरोग्यमंत्री पुन्हा आला, आबा एक राहून गेलं. म्हटलं काय रे, आपल्याला डायपर आणावी लागते. म्हटलं डायपर का? म्हणजे आपला जो सलमान आहे ना, हा चड्डीमध्ये शी आणि शू करतो. म्हटलं बरं 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 आणूया आपण. परत क्लिक झालं. कधीपासून? म्हणे आणला तेव्हापासूनच. मग तुम्ही काय केलं? म्हणे आम्ही धुवून टाकायचो. म्हणजे जेव्हा आम्ही बसतोय आणि त्यांना मी संधी देतो, बाबा सांगा मला काही, तेव्हा ती मला मुलं सांगताय, तोपर्यंत ते मला माझ्या कानीही येत नाही की हे घरात असं असं चाललंय. समजूतदारपणाचा काय म्हणायचं त्याला परमोच्च बिंदू आहे हा. म्हणजे हे जेव्हा मागच्या मुलाखतीत ऐकलं जेव्हा, तेव्हा काय म्हणायचं, काळजाचं पाणी होणं म्हणजे काय. आपण आपल्या स्वतःच्या मुलाचं सुद्धा करताना घाण वाटते, आणि ही किती लहान मुलं, आणि हा परका कोणतरी मुलगा, शब्दातीत आहेत हे सगळ्या गोष्टी. आपलं साई आधार आहे ना, थोडं गावापासून थोडस दूर आहे. थोडं नाही, खूप आहे. आणि ताईंनी मगाशी जो प्रश्न केला होता सणवारांचा, चंदनला उत्तर देता आलं नाही. ह्याचं कारण, मला चांगलं उत्पन्न ज्या दिवशी मिळेल, काकांनी मध्यंतरी आंबे दिले होते, तो आमच्यासाठी सणच होता. वा, टाळ्या वाजूया आपण. ज्या दिवशी चांगलं उत्पन्न मिळेल त्या दिवशी आमचा सण असतो. आपल्या भारतीय परंपरेमध्ये, महाराष्ट्रीयन परंपरेमध्ये आपल्या दर 3-4 दिवसामध्ये एक सण येतोच की. मुळामध्ये आम्हाला कॅलेंडर पाहण्याकरता वेळच मिळत नाही हो. मुलं सकाळी 7 पासून ते बोले ना, ते मुलं बोलवते ते खरं होतं. आम्ही काम करतोय, आम्ही काम करतोय, आम्ही काम करतोय, ही गोष्ट खरी आहे. तुम्ही त्यांना निबंध लिहायला सांगा ना काय काम करता, त्यांना नाही लिहिता येणार आम्ही नेमकं काय करतोय, कारण ते खूप काही करतात. एखादं बाळ झोपलं असेल, हा चिकू झोपला असेल, तो रडायला लागला, ह्यातला कोणीही त्याला सरळ जाऊन तो आज पण झोळीतच झोपतो. थोडं त्याला सेफ ठेवलंय आम्ही वरती, थोडंसं ओलावा वगैरे येतो, त्यामुळे कोणीही त्याची आई होऊन जाईल. वेळेचं बंधन नाहीये साह्यादारांमध्ये. आई अंकिता गेली आहे, ते बोलले ना आम्ही भाजी चिरतो. 50 माणसांसाठी एवढी भाजी लागते हो, एवढी भाजी लागते. आल्यावरती मुलं अभ्यास नंतर पहिलं भाजी निवडणार, कापणार, कारण जर त्यानंतर आपलं चुलीवर जेवण होतं, लाकडं ओली असतात, ह्या सर्वांनी मदत नाही केली, जेवायला 10 वाजणार, लहान मुलं झोपून जाणार, परत सकाळी उठून शाळेत जायचंय. ह्या प्रत्येकाने जे सांगितलं ह्यात एवढंही खोटं नव्हतं. प्रत्येक मुलं काम करतात, पण मांडू शकणार नाही आम्ही काय काम करतो. आम्ही चाललोय, इथे पाणी पडलंय, मग काय पाणी फुसणारा टिंडमधला मुलगा येणार पाणी फुसण्याकरता? नाही, कोणतरी येणार, फुसून जाणार. सांगू का, हे आता ऐकताना मला सुरेश भटांच्या 2 ओळी आठवतात. भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, एवढे मी भोगले की माझं हसावे लागले, माझं हसावे लागले. तुमच्या ह्या हसण्यामध्ये पाठी किती वेदना लपलेल्या आहेत, किंवा त्या वेदनेत तुम्ही आनंद शोधताय. आणि ते बोलतोच नाही की सायादार असा परिवार आहे जो लहानाचा खूप आगळा वेगळा परिवार आहे. तो चंदनला मगाशी बोलला तुम्ही की तू झोपतोस किती वाजता, तो शेवटी झोपतो असं म्हणाला. तर विचारतो मी उठतो किती वाजता, तर उठण्याला वेळ नाहीये. मी रात्री फोन करतो 10, 11, 12, 1, 2 वाजता. काय रे सर्व ठीक आहे ना झोपेमध्ये? बाबा सर्व ठीक आहे. मी जागाच असतो तिथे हो, मला काम नसतं, मला जागा राहायचं असं. सध्या मी एक ठिकाणी वॉचमॅनचं काम करतोय रात्री. हा मी आलंय, 2 पैसे एक्स्ट्रा मिळतात त्यामुळे करतो. मग रात्री जागायचंच आहे, मग लावतो. अरे काय चाललंय रे, अनेक विचार मनामध्ये येतात. आमचा भाग डोंगराळ आहे, बेडकांचा डोराव आवाज, त्यामुळे मनात शंका, अरे घरी काय चाललं असेल, सर्व ठीक असेल ना, रेंज असेल की नाही, रेंज आहे की नाही पाहण्याकरता. जर मी इथे असेल, फोन लागत नसेल, तिथे काय चाललं असेल म्हणून केव्हा एक मिस कॉल देतो दुसऱ्याला, हा फोन करतो दुसऱ्या मिनिटाला, आवा तू मिस कॉल दिलास, तू झोपला नाहीस? झोपलो होतो, फोन जवळ घेऊन झोपलो होतो. केव्हा तरी माझ्या नकळत मी नसताना या साह्यादार काय हे अनुभव आहे. आता मला बोलताना जड जात आहे, नाही मानता येत ते खूप, पण मी एक लकी आहे की मला अशी मुलं भेटली ज्यांनी मला सांभाळून घेतलं, समजावून घेतलं. मी आजही कबूल करतो की त्यांच्यामुळे मी जगतोय की मला माहिती नाही की माझ्यामुळे ते जगतायत. कधी काळी लहान असं झोपडं बांधलं तर साह्यादार असं नाव ठेवलं. आज ताई ते खूप मोठं झालंय, खूप छान झाले. आणि ते मोठं होण्याला, ते बळकट होण्याला लागलेला प्रत्येक चिरा हा तुम्ही सर्वांनी दिलेला आहे. सर्वांनी दिलेला, तुम्ही दिलेला चिरा, ते मला कधी करताना शक्यच नसतं. मी काकांना मुद्दाम पाठवीन फोटो, तुम्ही दाखवा सर्वांना.
माझा प्रत्येक मुलं कसं घमेली वाहतोय, कसं ते गोणी वाहतोय, कशी माल मिक्स करतायत. 2 गावातले मेस्त्री घेतले होते. प्रत्येक काम हमालीची कामं ज्याला म्हणतो माझ्या मुलांनी केली. थकवा नाही. आबा गुरु पावसाळा जवळ आलाय. मी बोलतो थांबा वडापाव मागूया सर्वांकरता. नको आबा, 400 रुपये लागणार, 350 मध्ये सिमेंटची गोण येते. माझ्या मुलांची वाक्य आहेत. जेव्हा ही मुलं बाहेर पडतात 8-10 वर्षांनी, एक टीम बाहेर पडते 12वी नंतर, जेव्हा ती मुलं कधीतरी परततात, आम्हाला वेळ अपुरा पडतो, ते तेव्हाच्या आठवणी काढतात. मी काही विसरलेली असतो, मला आठवण देखील नसतात. अरे असं झालं होतं, हो बाबा झालं होतं. 2-3 दिवसाकरता ती मुलं येतात, कसे दिवस संपतात कळत देखील नाही. आणि परतताना घट्ट मिठी म्हणून रडायचं. तो क्षण नकोसा वाटतो. तो क्षण नकोसा वाटतो म्हणून ती वाटतं मुलं येऊच नाहीयेत. पण मग आता जी मुलं जातात ना ती म्हणजे शिकण्यासाठी, मग ती किती दिवसांनी परत येतात किंवा कसं काय, म्हणजे ते कसं तुम्ही त्याचं नियोजन? आता वेदिका ही जी सुट्टी संपली, सांगतो वेदिकाबद्दल सांगतो. ही सुट्टी संपली. ही सुट्टी कुठे गेली मुलांची? त्यावेळी आपल्या घराचं बांधकाम चालू होतं, दुरुस्ती चालू होती. ह्या प्रत्येक मुली हट्टाने आबा माझ्याकडे 5 मुलं आलीच पाहिजेत. का आली पाहिजेत? कारण जेव्हा गाव म्हणजे आपल्यामध्ये आज पण आपली मुलं मामाकडे पाठवायचा प्रभात आहे, गाव पूर्ण पाहुण्या रावणांनी भरतं, तेव्हा हिचा नवरा आणि ही गावातल्या घरात शांत बसलेले असतात. कोणाचं लेकरू असेल तर लेकरू, बाकी कोणी नसतं. हो, सणासुदीला कोणी जात नाही. मग त्यांचा हट्ट असायचा, नाही आबा 5-6 मुलं तरी पाठव, त्यांना बरं वाटेल. मग ह्यांच्याकडून वचनं घेऊन त्यांना 10 वेळा सांगून, बाबांनो बघा 4च दिवस राहायचं, 4 दिवसाच्या वर राहायचं नाही. त्या 4 दिवसाचे 8-10-15 दिवस कसे संपतात कळतच नाही. एकतर ह्यांचा हट्ट आपोआप सुरू होताना माहिती, ताई सपोर्टला आहे. तिकडून ताई आणि त्या जावे बापूंचा, अहो राहू द्या, आबा राहू द्या, आबा राहू द्या. मला काळजी ह्याची असते की तो बिचारा नवरा त्या मुलीचा कमवतोय दोघांसाठी तिघांसाठी, त्यामध्ये हे जाऊन 8 दिवस राहिले, त्यांचं गणित कुठेतरी असं होऊ शकतं. मुलांना याची जाणीव नसते, मुलांना याची कल्पना नसते. बरं त्या आले की तुला आईस्क्रीम खायचंय, कोणतं खायचंय? मग मुलांनी जे कधी आजपर्यंत अनुभवलं नाहीच ते मुलं पुढे करणार, आम्हाला हे पाहिजे. त्यावेळी ती चिमणी कुठे थोडेला गल्ला असतो, तांदळाच्या डब्यातले पैसे हे बाहेर काढणार, त्या मुलांकरता खर्च करणार. ती मुलं जेव्हा इकडे येणार, प्रत्येक मुलाच्या पायात चप्पल असते, 1-2 जोड घेतलेले कपडे असतात. माझ्याकडे येऊन जेव्हा मला मिठी मारतात, ताई ह्या खिशामध्ये एक नोट पडते. आज देखील बरं वाटतं की माझी मुलं कमावती झालीत, समजूतदार झाली आहे. ती नोट मी हातामध्ये घेतो, बाळा खूप मोठी झालीस, 100ची असेल 200ची असेल, पण ती नोट माझ्या करता खूप मोठी आहे. हो, कारण त्या लोकांनी शिध्यामध्ये किंवा दुकानात जाऊन घासाघीस करून 2-2 रुपये जमा करून ते पैसे जमा केलेले असतात. ह्या दसरा आता जवळ येतोय. काका आम्ही येऊ इकडे ह्यावेळी नक्की, कारण आम्हाला खूप मोठा समुदाय एका वेळी मिळणार आहे. आम्ही विरार स्टेशनला पूर्वेला उभे असतो. टेम्पोमध्ये माझ्या मुली हार विणत असतात आणि आम्ही 20 रुपये करत विकत असतो. त्या पैशामध्ये आमची दिवाळी साजरी होते. फार वेगळा खर्च नसतो. लहानांकरता थोडेसे फटाके, कारण गावात आतिषबाजी चालू असते, ती मुलं बघत असतात, त्यांनाही वाटतं आम्हाला फटाके असावे. लहानांकरता फटाके, मोठ्यांकरता थोडासा चांगला खाऊ. एक 2-4-5-6 वर्षापासून असा प्रसंग येत नाही, तुम्ही भरभरून देताय. अजूनही लोक आहेत. म्हणजे ताईंची एक मैत्रीण आहे, ह्या ताईंच्यामुळे तिची माझी ओळख झाली, पण ताईंची भेट नंतर झाली. मग ताईंनी सांगितलं रेडिओ दिन आहे, आकाशवाणी दिवस. मी लहानपणी ना ताई गाड्या पुसायचो, त्यावेळी सकाळी ते आरोग्य धनसंपदा किंवा असे काही 5-6 प्रोग्राम ओळी लागायचे, ते मी ऐकायचो. कधी काळी त्या कार्यक्रमात माझं नाव येईल, चांगलं अर्धा-पाऊण तास, ह्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. श्रुतिकेमध्ये त्या रेडिओवरच्या, त्याला कारणीभूत ही बाई. तरी छानपैकी माहिती पटलेला माझा, रेडिओवरती पाठवून दिला आणि ते मी ऐकतोय रेडिओवरती. मला खूप चांगली माणसं मिळाली. हो, मी साधा ड्रायव्हर आहे, साधा ड्रायव्हर. राष्ट्रपती विजेतीबाई 1 मिनिट, सुवर्ण पदक विजेता आहे.
आणि ते सुद्धा मानसशास्त्रामध्ये. मानसशास्त्रामध्ये. आणि म्हणूनच मला वाटतं एवढ्या सगळ्या मुलांचं मानसशास्त्र इतकं छान जमताय. 7 वाजलेले आहेत. तुम्हाला किती वाजता निघायचं? निघू, तुम्ही सांगा तसं निघू आम्ही. 10-15 मिनिटात निघाल तरी हरकत नाही. ट्रॅफिक जाम आहे ना त्या. म्हणूनच म्हटलं की तुम्ही वेळेवर घरी जा, कारण ते सगळ्यांना द्यायचं आहे. आपण इथे थांबूया. मला वाटतं फक्त मी तुमच्याशी नाही लगेचच नाही थांबत, 2 मिनिटं बोलते की तुम्हाला एखादं आठवण काही सांगायची असेल तर सांगावी. आणि मग शेवट मी एक छान कविता म्हणते, कारण ती सगळ्यांना लागू आहे. म्हणून ती कविता मागच्या वेळी पण मला वाटतं मी म्हटली होती, ती परत म्हणणार आहे आणि त्याने आपण शेवट करूया. पण तुम्हाला थोडंसं काहीतरी सांगतो. मी जी गोष्ट ह्या मुलांवरती प्रेम करण्याचं कारण तुम्हाला बोलतो. आई बापाने मुलावरती प्रेम करणं हे दृश्य नेहमीच आहे. मीही पाहतो, तुम्हीही पाहत असाल. त्याची परतफेड कशी होऊ शकते याचा चांगला अनुभव घेतला होता. एक जवळपास 9 वर्ष मागची गोष्ट आहे. आमच्याकडची पातेली बऱ्यापैकी मोठी असतात. जेवण चुलीवरचं. अंकिता जेवण करायची आणि ती भांडी उतरून ठेवताना तिच्या पोटामध्ये कळ यायची अनेकदा. मला वाटतं ते भांड मोठं आहे म्हणून वेगळं येत असावी. डॉक्टरांकडे गेलो, एकदा दाखवलं आणि त्यांनी सांगितलं की परवडेकर थोडंसं मला सिरियस काही वाटतंय, आपण काही टेस्ट करूया, काही चाचण्या करूया आपण. अंकिता आज नको, उद्या परवा. आणि खरंच तेव्हा काही पैसाही नव्हता आणि वेळही नव्हता. कारण जर डॉक्टर म्हणाले 2 दिवस ऍडमिट ठेवा, एवढी मुलं उपाशी राहणार, त्यांच्याकडे कोण पाहणार हा प्रश्नही असायचा. आणि मग शेवटी दुखणं वाढलं. एकदा अंकिता पडली, सरळ किचनमध्येच पडली. तेव्हा पूजा लहान होती आपली खूप. आणि पडल्यानंतर मी डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टर ओरडले, तुम्हाला बोललो होतो तिला ऍडमिट करा. ऍडमिट केलं आणि आतमध्ये तिच्या गर्भाशयावर एक गाठ असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं, जिच्यामध्ये पस तयार होत होता. वेळेमध्ये ऑपरेशन होणं गरजेचं होतं. पैसे उभे राहिले, सर्व काही झालं. तिला ऍडमिट केलं, ऑपरेशन झालं. ह्यामध्ये जवळपास 15 दिवसांचा पिरियड गेला. तेव्हा आपली मुलांची ही आपण एक टीम तयार केली जी जेवण करू शकत होती. हॉस्पिटलमध्ये मी एक मुलगा आणि एक मुलगी ठेवायचो, मी यायचो. सर्व काही झालं. मी आताही बोलतो ना, मला नाही पाहावं लागलं तेव्हाही. काय केलं मला माहिती नाही, पण मुलांनी ते सांभाळून नेलं, सावरून नेलं. जेव्हा अंकिताला मी हॉस्पिटलमधून घरी आणलं, ड्रेसिंग करायचंय, तिचं ती मलमपट्टी करायचंय, त्या सर्व ज्या गोष्टी होत्या ना, त्या सर्व लहान लहान मुलांनी केलेल्या मी पाहिलेल्या आहेत. आईला आंघोळ घालताना मी मुलांना पाहिलेलं आहे. तिची मलमपट्टी करताना मी ह्या मुलांना पाहिलेलं आहे. तिला पेस्ट करून भरवताना मी मुलांना पाहिलेलं आहे. तिला साडी नसवताना मी मुलांना पाहिलेलं आहे, माझ्या मुलींना पाहिलेलं आहे. हे दृश्याने मला बरंच काही शिकवलं. मला पुढचं म्हणजे मला लोक बोलतात तुला खूप पुण्य लागेल, मला पाप पुण्य माहिती नाही, पण मला एवढं भरभरून समाधान ताई मिळतं ना. परत कधी त्रास होतो का की आता? त्रास नाही, पण त्यानंतर मला एक त्रास झाला होता. मी तुम्हाला बोललो होतो, माझी मुलं 2 वर्षापूर्वी अशाच उन्हाळी सुट्टीमधल्या एका कॅम्पला गेलेली होती. आणि मी कॅम्पला मुलांना पाठवतो, त्यात माझा स्वार्थ देखील आहे. एकतर मला खूप काम करून पैसे जमा करता येतो, माझं धान्य बऱ्यापैकी वाचतं. दिवसाला आमचं 14 किलो वापर आहे, म्हणजे 25 पोतं माझं 2 दिवसाला संपतं. माझं धान्य वाचतं, माझे पैसे वाचतात, माझं लाईटचं बिल वाचतं. कारण लगेच येतो पावसाळा, पावसाळ्यात महागाई असते, शैक्षणिक खर्च असतात. मुलं तरी 8 दिवस बाहेर गेली तरी माझा बऱ्यापैकी खर्च वाचतो. दुसरी गोष्ट, थोडासा आराम पण करता येतो. मुलांच्यामुळे नाही आराम मिळत, त्यांना माझ्याशी बोलवताना आराम नाही मिळत, थोडासा आराम मिळता येतो. म्हणजे जो आम्ही सकाळी 4ला वगैरे उठतो त्यापेक्षा मला 7ला 8ला उठता येतं. थोड्याशा बाकी गोष्टी पाहता येतात, घराची डागडुजी करता येते. मुलं कॅम्पला गेलेली होती आणि मी जसं काकाने मला आंबे दिलेले होते तसं कोणतरी मला खाऊ दिलेला होता. आणि तो मी खाऊ राहू शकत नाही म्हणून माझ्या टेम्पोमधून मी त्र्यंबकेश्वरच्या त्या कॅम्पमध्ये घेऊन चाललोय. मी इगतपुरी क्रॉस केली आणि माझा हा हात थोडासा बधीर झाला. ह्या हातामधून काहीतरी वाहत आहे असं मला वाटलं. मी हात झटकला 5-6 वेळा, मला नाही कळलं काय होतंय. पुढे काहीतरी उलट पालट होतं एवढं कळलं, मी बेशुद्ध झालो. नंतर मला जाग आली. मी त्र्यंबकेश्वरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होतो, माझा डॉक्टर जागे करत होताय आणि मी नेमक्या त्या दिवशी माझा फोन घरी चार्जिंगला लावला, तो विसरलेलो होतो.
त्यामुळे कोणाला कॉन्टॅक्ट करता येणं शक्य नव्हतं. डॉक्टरांना माझ्या लायसन्सवरून मी विशाल परुळेकर आहे एवढंच समजलं होतं, बाकी कळणं कठीण होतं. डॉक्टर मला उठवत आहेत, परुळेकर कसं वाटतंय. मी पूर्ण शुद्धीमध्ये आलो. म्हटलं मला काय झालं, माझा टेम्पो कसा आहे. टेम्पो तिकडे पार्क केलाय लोकल पोझिशनला. तुम्हाला कसं वाटतंय, आता घरचा एखाद्या जबाबदार व्यक्तीचा नंबर द्या. मी त्यांना उठून रडून सांगितलं मला नेमकं काय झालं होतं, मला अटॅक येऊन गेला का, आणि जर तो येऊन गेला असेल माझ्या घरी नका सांगू, घरचा सर्वात मोठा मीच आहे. जर माझ्या बायकोला कळलं तर दुसरा अटॅक तिला आणि मला परत येणार. ही गोष्ट माझ्या मुलांना नव्हती माहिती. मी बायकोला ही नाही सांगितली होती, चंदनला माहिती होती, माझा तेव्हाचा दुसरा मुख्यमंत्री होता गणेश नावाचा, त्याला माहिती होतं, आणि माझी पूजा छोटीशी तिला माहिती होतं. म्हटलं आईला सांगायचं नाही, कारण डॉक्टरांशी बोलण्याकरता मी तेव्हा माझ्या गणेशला प्रौढ केलं होतं. फोनवरती बोलण्याकरता घरातला मोठा व्यक्ती आहे माझ्या, बोला. आणि गणेश माझा तेव्हा बोलला होता, तो तेव्हा 10वी इयत्तेमध्ये होता. कारण बायकोला कळलं म्हणजे ती टेन्शन मध्ये येणार, खूप काही होऊ शकलं असतं त्यावेळी. आत्ता तर तिला कळलं, पण आता मी जपतो एकमेकांना, माझी मुलंही जपतात. पण ताई आम्ही हार नाही मानली. म्हणजे ह्या लहान सहान गोष्टींनी मी बोलतो ना, मला माझी मुलं बोलतात, आबा माझ्या मुली बोलतात, आबा सर्व काही झालं तू त्यातून बाहेर निघशील, गमतीने बोलतात. अटॅक वगैरे वेळी खूप लहान गोष्टी आहेत, तू टेन्शन घेऊ नको, डोक्याला टक्कल पडून देऊ नको, तू चिकणा दिसतोस. अरे वा, आज पण त्या मुली बोलतात, मला बरं वाटतं. त्यांचं म्हणणं एवढंच आहे, हे डोक्यावरचे केस तुझे विरळ होऊन देऊ नको. मला ही मुलं बोलतात माझी, चंदन वगैरे माझे भांग पाडतात ना. मला आता मी जेव्हा आलोय ना, मी केवळ कपडे घालून तयार होतो, मला पावडर लावण्याचं काम, मला तेल लावण्याचं काम माझी मुलं करत, मला खोटं वाटेल, मी नाही खोटं बोलत. हे खरे आई बाबा पण कधी मुलांना मुलं करत नसतील, खरे आई बाबांचे सुद्धा खरंच नसेल. मी बाहेर पडताना त्यांना विचारतो, काय रे कसा दिसतोय, तुम्ही आता आले की ना विचारा. त्यांना मला आमचं वाक्य आहे, छान नाही, मस्त नाही, त्यातले कोणतरी ना माहितीये, आबा चिकणा, हा मग बाहेर पडायचं. वा वा, म्हणजे मला वाटतं तुमचं ऐकत राहावं असंच वाटतंय नाही का. पण आपण घड्याळ 7 वाजलेले आहेत की आपण तुम्हाला अजून काही मी फक्त विनंती करेन सर्वांना, करा ना जरूर. मी तेव्हाही म्हणालो होतो काकांना, झोपडीला तुमचे पाय लागू दे, ती झोपडी मोठी होणार. काकांना काही वाक्य आठवत असेल, आणि ती खरंच झोपडी मोठी झाली आहे. सर्वांनी प्लीज या, कृपया या. आता तुम्ही कारण पुढच्या वेळी सांगू, झोपडी म्हणू नका, पर्णकुटी म्हणा. हा खूप छान शब्द आहे, पर्णकुटी. कधी हा शब्द झोपडी वापरू नका, नक्कीच पर्णकुटी. नक्कीच. छानपैकी एक जवळपास एवढाच मोठं आपला एक हॉल तयार झालाय, जिथे मुलं आता हक्काने बसू शकतात, त्यात तुम्हीही बसू शकाल, त्यात मुलं जेवू शकतात, अभ्यास करू शकतात, त्यांच्या कलागुणांना वाव मिळू शकेल तिकडे आता नक्कीच. त्याच्यावरती आपण 2 लहान रूम बांधल्यात. जसं माझी बोललो, चंदनसाठी माझी पूजा आहे अशा करता, ज्यांनी आपल्या पायावरती उभं राहावं, खंबीर व्हावं, मजबूत व्हावं. आणि मग त्यांना जेव्हा वाटेल की आबा आता आम्ही आता मजबूत झालोय, काठीशी पैसे आहेत, किंवा आता छानपैकी आम्ही तयार झालोय, ते बाहेर पडू शकतात. एक रूम अशासाठी ठेवली आहे की माझ्या मुलींचं नेहमी माझ्याकडे मागणी असायची, आबा आम्ही जेव्हा येतो आम्हाला माहेर म्हणून राहण्याकरता जागा दे रे. ह्या सर्वांच्या मध्ये झोपायचंय, त्यातच राहायचंय, तर आम्हाला वेगळे पण नाही मिळत, तर आम्हाला वेगळं काहीतरी असायला पाहिजे. एक लहानशी 8x8ची, मोठी नाही, एक रूम बांधली त्या मुलींसाठी. त्यांना माहिती नाहीये, त्यांना सांगितलंय सरप्राईज एन्जॉय करता, कारण त्या काही एकदम येत नाहीत. कोणतरी जानेवारीत, कोणतरी फेब्रुवारीत, कोणतरी मार्च मध्ये. एकदम जर आले ते, तर माझ्या ते घाम जमा होणार, कुठे ठेवू आणि काय घालू हा प्रश्न तयार होणार. नक्कीच ती मुलं कधी अशी वेळ येऊन देत नाही. दिवाळीमध्ये जेव्हा सर्व परततात माझ्याकडे, ह्या सर्वांनी त्यांचा शिधा आणलेला असतो, राहायची व्यवस्था केलेली असते. दिवाळी खऱ्या अर्थाने अनुभवाची कधी असेल तर सह्याद्रीमध्ये या. तुम्हाला खानदेशी वराडी अहिराणी जेवण चाकता येईल, तिकडचे पदार्थ चाकता येतील, खूप मजा असते, धम्माल असते. नक्की नक्की आम्ही आवडेल अगदी यायला. आणि मुख्य म्हणजे आता सगळ्यांची इतकी छोटे छोटी कुटुंब आहेत, फार फार 2-4 याच्या पलीकडे कोणी नसतं. त्यामुळे एकत्र राहणं, जेवणं, खाणं
हाचा जो आनंद आहे तो मला वाटतं सगळ्यांना घ्यायला आवडेल. जायचं ना आपण सगळ्यांनी? नक्की नक्की यायला आवडेल. खरं तर खूप अजून काही विचारायचं डोक्यात आहे, मनात आहे, पण मी मगाशी म्हटलं तसं की ती नाही हरणार, मी हरेन विचारताना. पण आपण सगळ्या गप्पा पुढच्या वेळेसाठी ठेवूया, कारण तुम्हाला एवढ्या लांब परत जायचं आहे. कारण खूप लांब आहे ते, विरार स्टेशन पासून पण, हायवे पासून पण खूप लांब आहे. शेवटी फक्त एक छोटीशी कविता म्हणते, कारण ज्याचं ती कविता म्हणजे मला वाटतं तुमच्या सगळ्यांच्या हातात, तुमच्या मनात ती कविता आहे. दत्ता हलसगीकरांची कविता आहे. ज्यांची बाग फुलून आली, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत, सूर्यफुलाशी ज्याचं नातं त्यांनी थोडा उजेड द्यावा, प्रार्थनाच्या अंधारात पहाटेचा गाव न्यावा, मन थोडे ओले करून नवे हिरवे उगवून यावे, मन थोडे रसाळ करून आतून आतून मधुर व्हावे. अहो ज्यांच्या अंगणात झुकले ढग, ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी ओंजळ पाणी द्यावे, आणि आपले श्रीमंत हृदय त्यात रिते करून भरून घ्यावे, आणि आभाळा एवढी उंची ज्यांची त्यांनी थोडे खाली यावे, आणि मातीत ज्यांचे जन्म मळले, मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना थोडे उचलून घ्यावे, त्यांना थोडे उचलून घ्यावे. मला वाटतं आज तुमच्या सगळ्यांकडे बघताना ही कविता मूर्तिमंत जिवंत होऊन आलेली मला दिसते. किंवा केवळ आपणच नाही तर अशी कितीतरी जण आहेत की त्यांच्या पाठी, साई आधारच्या पाठी उभी आहेत. मला वाटतं माणसाने माणसाशी माणसासम वागणे ह्याच्याशिवाय वेगळं काही नाही. आणि म्हणून मला शेवट आनंदाने केला झाला पाहिजे, नाही का? या रम्य सांजवेळी दिनसंपला स्मरावा, अकंठ भोगलेला आनंद साठवावा, ज्ञानामृतासो झालो, तृप्त झालो. आणि या साई आधारचा आणि आचार्य अत्रे कट्ट्यांचा आणि त्यातल्या प्रत्येक सदस्याचा आणि यातल्या प्रत्येक चिमुकल्याचा आई आबांसकट असाच उत्कर्ष व्हावा, असाच उत्कर्ष व्हावा. या शेवटच्या शुभेच्छांसह आपण थांबूया. आणि मला वाटतं आपण काय करायचंय ते पुढचं नियोजन करूया. बसा ताई बसा. मंडळी, जवळजवळ 1-1.5 तास मागे जा. इथे राष्ट्रपती पदक विजेत्या आणि हा गोल्ड मेडल विजेता विशाल मागे जा आणि शोभाताई वेगवेगळ्या विषयावर प्रश्न विचारून उत्तर देत आहेत. गंभीर समस्या आहे, सामाजिक समस्या आहे, परंतु विशाल सारखे माणसं आहे काम करणारे आणि आपल्यासारखे दाते आहेत, म्हणूनच या संस्था चालतात आणि या लहान मुलांचा सांभाळ केला जातो. तर जास्त पुढे न बोलता मी राणेसाहेबांना विनंती करतो की राणेसाहेबांनी या विषयावर बोलावं आणि जे काही दाते इथे देणार असेल, प्रेझेंट देण्यासाठी आले आहेत, त्यांनी पण आपापल्या परिणाम इथं येऊन त्यांना प्रेझेंट द्यायचे. तर राणेसाहेबांना विनंती करतो. राणेसाहेब. विशालजीना की पुढच्या वेळी आम्हाला आई पण बघायचे, केवळ बाबा नाही बघायचंय, आबा नाही बघायचंय, तर पुढच्या वेळी आई पण यावी असं आम्हाला मनापासून वाटतं. कधीतरी विरारचा आभाळ सोडून मुंबईतला आभाळ बघायला हरकत नाही. ज्यांच्या विश्वासावर आणि ज्यांच्या काय म्हणायचं शब्दावर एवढं सगळं मोठं आभाळ तोललेलं आहे, त्यांच्यासाठी आपण दाद देऊया. आपल्या सगळ्यांचे अध्वर्यू आणि आचार्य अत्रे कट्ट्यांचे अध्यक्ष राणे काका, ज्यांच्या पुढे आम्ही नेहमीच नतमस्तक होतो. शोभाताई किती नतमस्तक होत आहे. तर आजचा प्रसंग, मगाशी विशाल बोलला की याने आंबे दिले आमच्या मुलांना, तो दिवाळी होतं. ते आंबे मी एकट्याने दिले नव्हते. आमच्या गावून जे आंबे येतात माझ्या बागेतले आणि इथले, तर आमचे सगळे कार्यकर्ते म्हणाले आपण प्रत्येकाने 1-1 डझन आंबे, जवळजवळ 20 ते 25 डझन प्रत्येकाने घेतले. ते त्याला आम्ही पाठवले. तर त्याचा एक शब्द झाला, माझ्या मुलांनी पहिल्यांदाच अख्खा आंबा खाल्ला. त्याचं जे वाक्य होतं ना, त्याला एवढं बरं वाटलं की माझ्या मुलांनी अख्खा आंबा खाल्ला. अशा पुष्कळ प्रसंग आहे. तर आता यावेळी काय झालं की 10वीची परीक्षा झाली, तर आम्हाला आठवलं अरे 10वीची परीक्षा झाली, विशालने काहीच कळवलं कसं नाही, म्हणून मीच त्याला मेसेज दिला, अरे तुझे विशाल तुझे कोणी 10वीला मुलं नव्हती का, काही रिझल्ट काय. मग त्याने कळवलं 3 मुलं, त्याच्यापैकी एक वेदिका, ती 10वी पास झाली, तिला 80% मार्क ते सगळे मी टाकले, ते रिपीट मी करत नाही, आणि झाली. मग माझ्या मनात आलं की हे जेव्हा मी लिहिलं तेव्हा आमचे प्रकाश परुळेकर तिकडे आहेत का, कुठे प्रकाश परुळेकर होते, ते म्हणाले अरे 3 मुलं आहेत ना, 3 मुलांना 500 मी लगेच पाठवून देतो. आणि त्यांना प्रत्येक वेळीची घाई असते, ऑनलाईन पैसे गेले सुद्धा. पण मी काय, ते माझ्या डोक्यात विचार आला की हे इथे थांबवायचं नाही. मी ते अत्रे कट्ट्यावरती टाकलं
की बाबा असं असं झालेलं आहे, विशालची 3 मुलं 10वी 12वी काहीतरी झालेली आहेत, तर त्याला मी मदत करतोय. मी काहीतरी 1500 टाकले, मीनाने आमच्या 500 टाकले. आणि मी टाकल्यानंतर इथं फटाफट आलं. पहिलं मला वाटतं राजेंद्र सामंत यांनी 1500 टाकले, संगीता देसाईंनी 1500 टाकले, राजन, आणि नंतर ती रेगच लागली. मग मला वाटलं हे वाढवलं पाहिजे, आणि ते इतकं वाढवलं की ॲज ऑन टुडे आपल्याकडे 1,75,000 गोळ्या झाल्या. कांट बिलीव्ह. हे 10-12 दिवसामध्ये एवढी रक्कम मिळणं ह्याचं कारण एक आहे, आम्ही तिथे गेलो होतो, आम्ही हे सगळं पाहिलंय, हे कशी राहतात, काय करतात, ते सगळं आम्ही पाहिलेलं आहे वगैरे. तर त्यामुळे, आणि ते आम्ही पुष्कळांना सांगितलेलं आहे. तर लोकांचा, आमच्या रिझर्व्ह बँकेतल्या पुष्कळ लोकांनी मदत केली. ते म्हणतात, मी म्हटलं अरे तुम्ही का देता मदत, तुम्ही करताय ना, म्हणजे तुम्ही नक्की ते पाहिलं असणार, ती खरंच गरज असणार आहे आणि ती गरजवंतापर्यंत पोहोचणार. एकदा का लोकांना कळलं की गरजवंतापर्यंत ती मदत जाते की लोक भरभरून देतात, त्याचं हे उदाहरण आहे. दुसरं काय, तर ही करत असताना मला काही छान अनुभव आले. तर छान अनुभव असे आले की पुष्कळ सांगणार, पण त्यातले 2-3 अनुभव नक्कीच सांगेल. इथे आम्ही काही नातवंडाच्या नावाने मदत केली, आणि ते एकाने दिल्यानंतर दुसऱ्याने द्यायला सुरुवात केली. आणि ते म्हणजे माझ्या नातीचा इयत्ता 5वीत लिहा, ते इयत्ता लिहा, म्हणजे आजोबा आजींना आपले नातवंडाची नावं यावीत आणि ती मदत जावी, हे वाटणं फार वेगळं आहे. तसंच आता आमच्या इथे वारियर आलेले आहेत, डॉक्टर वारियर, त्यांची मुलगी विभा आहे. तर त्यांच्या वडिलांचं 16 जूनला वाढदिवस होता. तर ते 15 जूनला वाढदिवस, त्यांना जाऊन आता जवळजवळ 7-8 वर्ष झाली असतील. आणि ते आमच्या आचार्याच्या गटाचे आधारस्तंभ होते, पहिले वक्ते होते आता ते. तर ते म्हणाले मला काहीतरी तुमच्या आचार्य यात्रेच्या उपक्रमात भाग घ्यायचा आहे. मी म्हटलं हा चांगला संधी आहे, तू घे. तर तिने ह्या सगळ्या तुमच्यासाठी, सगळ्या मुलांसाठी खाऊ तर आणलाच आहे, केक तर आणलेच आहे, आणि त्याशिवाय त्या मुलांना काहीतरी द्यावं, शालोपयोगी द्यावं, त्या पण तिने आणल्या आहेत. त्या थोड्या वेळाने डॉक्टर त्यांना देतील. तर अशा अनेक गोष्टी आहेत, पण वेळेप्रमाणे मी सांगत नाही. मला फार चांगले अनुभव आले, पैसे येते मी इतके चांगले अनुभव आले की मदत ही फक्त कांदिवलीवरून आली नाहीये, मदत ही नुसती मुंबईवरून आली नाहीये, ती काना आपले पुण्यावरून आपले राजाभाऊ फडणवीस आले, तिकडून ते इतके जोरदार फलंदाजी करत होते ना, आणि त्यांनी मारलेले चेंडू नेण्या देशात पण गेले, आणि तिकडून मदतीचा ओघ आलेला आहे. USA मधून आलाय, कॅनडामधून आलाय, इंग्लंडमधून आलाय, सिंगापूरवरून पण आलाय. ही सगळ्या चौरी बाजूने आम्हाला मदत आली आहे. त्यात पुष्कळाने भाग घेतलेला आहे, आणि ही मदत सगळ्या तुम्ही कार्यकर्त्यांनी केलेली आहे. सगळ्यांची नावं घेत नाही, पण सगळ्यांनी, आणि कोणाकडेही मदत मागावी लागली नाहीये, कोणाकडे. त्यातल्या त्यात अगदी गरीबातल्या गरीब लोकांनी पण दिलेली आहे. आमच्या सिक्युरिटी गार्डने दिले, आमच्या इंद्रे गावातल्या मुलांनी 101 रुपये 51 रुपये दिलेले आहेत. तर ते सांगता, आमचा एक सांगायचा उद्देश म्हणजे माझ्या बागेत काम करणारे माणूस आहे, त्या पुष्कळ लोक माझे हे कार्यकर्ते ओळखतात. त्याला कळलं की आम्ही त्यांच्या ग्रुपवर टाकलं होतं, तो म्हणाला, हो तुम्ही या काय करता, कोणासाठी मदत करता अशी. तर म्हटलं असंच. मग तुम्ही माका शिकता येईल नाही, तर बाकीचे शिकतात, माझे तरी काहीतरी पैसे घेवा. मी म्हटलं तुझे 101 रुपये देऊ का रे, 101 काय 201 घ्या आणि माझ्या पगारातून कापून घ्या. अशी माणसं मला भेटली. अशी पुष्कळ उदाहरणं माझ्याकडे आहेत, पण वेळेभाव तुम्हाला सांगत नाही, त्याच्याकरता अत्रेकट्टा एक वेगळा प्रोग्राम करावा लागेल. तर आता आपण जे पैसे आलेले आहेत ते पैसे आम्ही चेक रूपाने आम्ही त्यांना पैसे पाठवलेच आहेत, पण एक सिम्बॉल म्हणून आम्ही चेक आला. तर यात सगळ्यात मोठी रक्कम देणारे विजय नाखरे, कळलं का, विजय नाखरे. तर मी त्यांना सांगतो त्यांच्यातर्फे ही मदत द्यावी. त्या विजय नाखरेंनी स्वतःचं 5,000 दिलेच. 5,000 4-5 व्यक्ती इथे आले आहेत. परांजपे मॅडम आले आहेत बोरिवलीवरून, महेंद्रमध्ये एक राजाभाऊ बरोबर काम करणारा, त्यांना कळल्यानंतर त्यांनी स्वतःहून 5,000 पाठवले. अशी पुष्कळ 5,000 देणारी मंडळी इथे आलेली आहेत. तर विजय नाखरेने स्वतः दिलेच. पण त्या दिवशी काय झालं, विजय नाखरेच्या पुतण्याचा जे डॉक्टर आहे डोंबिवलीला, तर त्याचा 61वा वाढदिवस होता. तर त्याने त्या पुतण्याला फोन केला आणि म्हणाला की बाबा तुला मी काय देऊ, तुझ्या 61 झाले. तो म्हणाला मला काय देऊ नका, माझ्यातर्फे ही जी तुमची कामं चालली आहेत ना, त्याला त्याने 11,000 रुपये आमच्याला दिले. एवढी मोठी रक्कम ते 11,000 त्याला दिली. हे खरंच मानलं पाहिजे. स्वतःला मिळणारं दुसऱ्याला ज्याला गरज आहे देण्याची ही जी वृत्ती आहे ना, ती आम्हाला साई आधारमुळे, ह्या मुलांमुळे आम्हाला शिकता आली. त्या मुलांचं त्या करता त्यांनी आम्हाला एक काम दिलंय म्हणून त्यांचंही कौतुक करायला पाहिजे.
तर कुठे गेला रे? नाकरेच आहेत. कुठे विजय? नाकरेच आहेत. हा दोन उंच माणसं एकत्र येतात शरीराने आणि मनाने पण, नाही का? एकदा जोरदार टाळ्या वाजूया आपण त्यांच्यासाठी. लागेल बा, इथे लागेल. तुझा फोटो आयला पाहिजे. हा आता हे सगळं काम करणारा या साई आधारचा जो आधारस्तंभ आहे त्याला काय शब्द द्यायचं मला कळत, त्याला काय म्हणायचं? साई आधारचा आधारस्तंभ ऑर्दरव्ह्यू काही म्हणाल तर आमच्याकडे काही लोकांनी म्हटलं, अरे तुम्ही मुलांचं कौतुक करता, त्याचं कौतुक को करणार, तर त्याचं कौतुक असं नाही, पण त्याला काहीतरी द्यावं असं आमच्या सगळ्यांची इच्छा होती. तर त्याकरता नाही हे दलाल या, तर त्यांना एक शाल आणखी श्रीफळ आम्ही देत आहोत आपल्या प्रभाकर दलालांतर्फे. हा जोरदार टाळ्या वाजूया सगळ्यांनी. शालजींना अनेक ठिकाणी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. नुकताच गोरेगावला त्यांना राजहंस प्रतिष्ठानचा पुरस्कार मिळालेला आहे, समाजभूषण पुरस्कार मिळालेला आहे. वा. त्यानंतर या मुलांना ज्यांनी काही शालोपयोगी वस्तू आणल्या त्या डॉक्टर वॉरियर आलेले, तर वॉरियरना मी सांगेन तुम्हाला जे काय मुलांना द्यायचं असेल ते या. एवढा मोठा बॉक्स आहे, डॉक्टरने स्वतः उचलला. एक कोणीतरी या रे अशोक, उचला ना. हे घ्या इथे. ठीक ठीक आहे. डॉक्टर सांगतील काय आहे. हॅलो, ह्याच्यामध्ये नोटबुक्स, लॉंग बुक्स आहेत, नंतर कंपस बॉक्सेस आहेत मोठ्या मुलांसाठी, आणि लहान मुलांसाठी पेन्सिल सेट्स आहेत. टोटल 50 आयटम दिलेले. हॅलो, हां, माझ्या मुलीने हे लिहिलेलं आहे. तू वाच. यशवंत बळवंत पंडित म्हणजे आमचे आबा आणि तुम्हा सर्वांचे लाडके पंडित गुरुजी जर आज या कार्यक्रमाला असते तर मी त्यांच्याविषयी लिहिलेल्या या 4 वळी इथे पुढे पाहुण्यासारखे बसून ऐकण्याऐवजी मागे यजमानासारखे सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडतोय ना हे बघत ऐकत असते. आमचे आबा इट वॉज अ व्हेरी स्पेशल, व्हेरी सोशल क्रिएचर. त्यांचे जर फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेज असते तर खूप फ्रेंड्स आणि फॉलोअर्स असते. 4 लोक एकत्र येणे म्हणजे नुसत्या गप्पा टप्पा नव्हे, तर एखादा चांगला उपक्रम राबवण्याचे सामर्थ्य एकत्र येते असे त्यांचे मत होते. त्यांचा सिनियर सिटीजनचा कट्टा जो आज एवढा मोठा होत आहे, अत्रे कट्टा झाला, हेच त्यांच्या सोशलायझिंगचे हेच खरे उद्देश म्हटले तर चुकीचे होणार नाही. ज्ञानाचे, विचाराचे, आनंदाचे
आनंद प्रदान, आपल्याहून वेगळी मते ऐकणे आणि ती पटत नसली तरी त्यांना सन्मान देणे नेहमीच नवे शिकण्याची उत्सुकता जी त्यांनी हा कट्टा स्थापन करताना नेमली असेल तीच भूमिका आजही आपण सर्वजण सातत्याने पाळतात हे बघून ते नक्कीच खूप खुश असतील आणि तुम्हा सर्वांना अनेक शुभाशा देत असतील. पंडित गुरुजींचे खरंच वरून आम्हाला ते आशीर्वाद देत आहेत, खरंच बरं वाटतं वगैरे. त्याच्यापूर्वी त्यानंतर या हे जोशी कुटुंब आहे, गुजराती कुटुंब आहे. त्यांना इथे कळलं की आम्ही करतो तर ती मुलगी या मुलांना काय काय वस्तू घेऊन आलेली आहे. तिचा बर्थडे होता, रिटर्न गिफ्ट म्हणजे मुलांना देते आहे. ते कळलं का? रिटर्न गिफ्ट म्हणून मुलांना देते आहे. नाही ते जोशी ते दिले आहे आणि त्यांना काहीतरी कॅश द्यायची आहे ती याच्याकडे द्या. यांना सहज कळलं कुठून ना कुठून, तर म्हणाला आम्हाला चांगली संधी म्हणजे मुलांना रिटर्न गिफ्ट द्यायची जी कन्सेप्ट आहे ती त्यांना योग्य दिवशी योग्य माणसासाठी केली. खरंच तुमचे खरंच धन्यवाद आहेत. काटे हरीश काटे आलेले त्यांच्या सोसायटीमध्ये 2 दिवसापूर्वी असंच लहान मुलांसाठी काही ना काय कार्यक्रम वगैरे देण्यात आला. तर त्याने मला फोन केला, अरे माझ्याकडे मला रेनकोट द्यायची आहे त्या मुलांना, मी देऊ का? म्हटलं चांगल्या आनंदाची गोष्ट आहे, पावसामध्ये रेनकोट. मला हात एकदम खुश झाला. तर मी हरीश काटेंना बोलवतो, त्यांनी ते रेनकोट त्यांना सुपूर्द करावे. कुठे आहे ते? हां विशाल घे. त्या मुलांच्या हातात एखादा देता आहे का? काढता येईल? हां प्रत्येकाला एक एक द्या. वा 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 छानच. तर योग्य दिवशी योग्य भेट दिल्याबद्दल हरीश काटेचे. आणि हरीश काटे काय म्हणाले, मी त्यांना म्हटलं या मुलांना युनिफॉर्मची गरज असते. ते म्हणाले फार उशीर झाला आहे, पुढच्या वर्षी ते आणि मी तुमच्या मुलांचा युनिफॉर्मचा खर्च आम्ही दोघे म्हणून करणार आहोत. आठवण करणं तुझं काम आहे, कळलं का? ते काय आणखी भेटी कोणाचा आणखी तर मी काही लोकांना सांगितलं होतं तुम्हाला काय द्यायचं असेल कडधान्य वगैरे. तर माझा एक मित्र आहे जाजल रिझर्व्ह बँकेतला, तो कॅनडामध्ये सेटल झाला आहे. तो म्हणाला तो माझ्या गावी आला होता. तर त्याने मला सांगितलं तुमच्या गावच्या शेतकऱ्यांकडून धान्य घेऊन या मुलांना द्या. तर त्याने त्याचा 5,000चं लिमिट दिलं. ते 5,000चं तांदूळ, शेंगदाणे, नाचणी असं कडधान्य आम्ही त्या शेतकऱ्यांकडून घेतलं आहे आणि ते इथे दिलं आहे. ते तुम्ही जातेवेळी घेऊन जा. म्हणजे कॅनडातल्या त्या गुजराती माणसाने तुमची आठवण केली आणि शेतकऱ्यांनाही मदत केली आणि तुम्हालाही मदत केली. हे फार वैशिष्ट्य आहे वगैरे. तर ते एक आहे. आणि तसंच पुष्कळ लोकांनी कडधान्य दिलेले आहेत. तर सगळ्यांची नावं घेत नाही, त्याच्यामध्ये दिलेली आहेत. मला वाटतं कोणाची आहेत ती नावं काय नाही काय आठवतं का? हां आपल्या नंदा लोंढे बसलेले आहेत आणि अशा अनेकांनी दिलेले आहेत. सुषमा घटनेंनी दिलेले आहेत. असं चिकार काही लोकांनी कपडे दिलेले आहेत की जे मुलांना उपयोगी पडतील, लहान कपडे, असे कपडे दिलेले आहेत. तर मी त्या अत्रे कट्ट्यावर त्याची लिस्ट वगैरे टाकलेली आहे, कारण वेळोवेळी सगळ्या गोष्टी सांगत बसलो तर वेळ पुरायचा नाही. आता हा कार्यक्रम ज्यांनी हा कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोचवला, ही मुलं काय बोलतं केलं, त्या आमच्या बाबा त्यांचा कौतुक किंवा सत्कार केले त्यांना आवडत नाही, पण सगळेजण म्हणाले कमीत कमी त्यांना. तर आपल्या रमण प्लीज कम. कॅनरा बँकेचे एक्स CMD इथे हजर आहेत. तर त्यांच्यातर्फे त्यांना फुलगुच्छ फक्त आम्ही देतोय. रमण प्लीज कम. हां हो दिलं हो पुस्तक दिलं. तर रमणची एक वेगळी गोष्ट सांगतो प्लीज. रमणचे जे पुस्तक आहे ते फ्रॉम कार शेड टू कॉर्नर रूम अँड बियॉन्ड, त्या पुस्तकाच्या 5 कॉपीज 5 लोकांनी घेतल्या. मला वाटतं किशोर पळवेकर, मंगेश राणे असे 5 लाख. त्याचे जे 2,500 रुपये आले ते त्यांनी या संस्थेला दिलेले आहेत. त्याच्या अगोदर पण त्याने 1,000-1,500 दिलेले आहेत.
म्हणजे 3-4 हजार रुपये ही जी देण्याची वृत्ती आहे, हा म्हणजे त्यांना मराठी येत नाही तरी पण आमच्या प्रत्येक कार्यक्रमात ते भाग घेतात. खरंच रमणभाई तुमचे खूप खूप आभार. आणखी काय राहिलं आहे का कोणाचं काही विशेष? तुम्हाला काही राजाभाऊने पुण्याने केलेली फलंदाजी तुम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे. आणि हा तर दुसरी गोष्ट इथे मुद्दा म्हणून उल्लेख करतो, एक हां परांजपे मॅडम आल्या आहेत. परांजपे मॅडम प्लीज दिसत्या उभ्या राहा. हां या परांजपे मॅडम जे आहेत ना, त्यांना राजाभाऊने सांगितलं असा कार्यक्रम चालू आहे, तर त्यांनी 5,000 तर पाठवलेच आणि स्वतः बोरिवलीहून इथे आल्या. बरं की नाही, मुलांचं कौतुक बघायला त्या स्वतः येणं हे खरंच कौतुकाचं. आम्हाला बरं वाटतं असं काम करायला की अशी माणसं आमच्या पाठी उभी राहिली. तर खरंच तुमचं हां तर ते काय हां तुला काय हो ते घेतो हो झालेले आहेत. मुलांना जायचं आहे वगैरे, त्यामुळे आभार प्रदर्शन करणं. तुम्ही सगळे हात म्हणून हा कार्यक्रम, तुमच्या सगळ्यांचे आभार कशाला मानावे. तुम्ही हात म्हणून हा कार्यक्रम झाला. विशालने मुलांना, आमची इच्छा होती की जी मुलगी 10वीमध्ये वेदिका 80% येईल आणि दुसरी 2 मुलं, पण त्यांनी त्याची कारणं सांगितली. ती मुलं काही त्यांच्या पुढच्या कामासाठी त्यांना दुसरीकडे जावं लागलं. ते साहजिकच आहे. तरी ह्या सगळ्या चिपड्यांना घेऊन आला. हां आणि खरंच आम्ही परत जाणार आहोत, तेव्हा ज्यांना आमच्याबरोबर यायचं असेल खरंच. आणि आम्ही जेव्हा गेलो होतो 25-30, त्या आमचंही जेवण या मुलांनी केलं होतं. आम्ही त्यांच्याबरोबर पंक्तीत बसून मांडी घालून जेवलेलो आहोत. मला वाटतं दलालांच्या मिसेस होत्या, पुष्कळ लेडीज वगैरे आलेल्या होत्या. खरंच मजा आली. त्या जंगलात राहून सुद्धा एक मजा करता येते. त्या जंगलात कसे राहतात तुम्ही, रात्रीचे राहणार नाही पण दिवसा खरंच जा. ते एक आहेच वगैरे. तर सांगावं तेवढं फारच कमी आहे. आणखी काही सांगायचं आहे? हां ते एक कॉन्ट्रॅक्टर पाठवणार आहे, त्याने पाठवला पण होता तुमच्याकडे. तुमचं जे बांधकाम वगैरे करायचं आहे दिलीप, तर त्याच्याकरता दिलीप सावेने तुम्हाला मदत करणार आहेत. पूर्वी पण त्याने फार मदत केलेली आहे. दिलीप सावे आणि अवधानी ते म्हणाले काय खर्च वगैरे तर आम्ही करू. तर ते तुमचा कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांची गाठ घालून द्या आणि तुमचं जे बांधकाम करायचं आहे ते हां बोला हां दिलीप सावे तुम्ही ओळखतात का, अशोकनगरचे. हां नेहमी मदत करतात सगळ्याच गोष्टीला. हां ओके ठीक आहे. हां आलेले आहेत. तर एक तुम्हाला दुसरी गंमत सांगतो. काही मुलांचं आता सहज आलं म्हणून हे बोलले, तर माझ्या एका मित्राने पैसे पाठवले पण त्याला जीपे करता येत नव्हता. त्याचा मुलगा आहे USA मध्ये. तर मुलगा म्हणाला मी जीपे करतो. तर तो म्हणाला नको मी जीपे मी करेन, तू नको रे, मी त्याला कॅश देईन वगैरे. मग त्याने जीपे केला आणि मग त्या वडिलांना वाटलं पैसे त्याने पाठवले, मग माझ्या मुलाचं नाव टाका. म्हणजे वडिलांना मुलाची वडिलांना काळजी. तर ह्यांच्यामुळे आम्हाला ही सगळी कौटुंबिक नाते पण असे पुष्कळ गोष्टी आहेत. राजेंद्र सामंत इथे बसलेले आहेत. तर राजेंद्र सामंतांनी आम्हाला 1500 दिले, पण नंतर त्यांचे पैसे आले तर मला वाटलं तरी परत का पाठवले म्हणून त्यांना मी फोन केला. तर ते म्हटलं त्याचं काय झालं माहिती आहे का, राणे आम्ही घरात बसलो आहोत आणि हे तुमच्या अत्रे गटाच्या कामाविषयी बोलताय. ते माझ्या मुलाने ऐकलं, एक शर्यू आणि त्यांचा मुलगा अमर, आणि ते म्हणाले आमचा पण वाटा घ्या. पण त्या दोन्ही मुलांनी सुद्धा 1500 पाठवले. म्हणजे अत्रे गट्टा हा घरात बोलला जातो, आम्ही काय चांगलं कामं करतो त्याचं कौतुक घराघरात होतं, याचं आम्हाला फार बरं वाटतं वगैरे. तर हे म्हणजे अशी कितीतरी उदाहरणं आहेत, पण त्याच्यावर परत कधीतरी बोलू. आणि आता कार्यक्रम संपला. हॅलो असं कोणाला काही विषय आता प्रेक्षकापैकी एक छाया कोठारी म्हणून आल्या होत्या, बोरवलीवरून आल्या होत्या. छाया कोठारी त्यांनी 500 रुपये देऊन गेल्या. त्यांना जायचं दवून त्यांनी येऊन गेला, पण त्यांनी छाया कोठारी 500 रुपये दिले. अच्छा पैसे पुष्कळ 1,75,000च्या वर रक्कम गेल्या. मी त्या अत्रे कट्ट्यावर सगळा सविस्तर टाकेन हा त्याच्यावरती. खरंच फार चांगला उपक्रम आहे. आणि ही मुलं मोठे होतील. आणि विशाल तू काय काळजी करू नको, तुझी मुलं मोठी झाल्यानंतर तुझा साई आधार याच्यापेक्षाही मोठा करतील त्याची आम्हाला खात्री आहे वगैरे. आणि आमच्यासारखे असेच लोक आमच्या अत्रे कट्टा काय माझं एक मी जेव्हा आम्ही जाऊन आलो तिथे या आश्रमात, तर मला असं वाटलं, कारण माझं तिकडे बाजूलाच घर आहे तिथे. घर जे आहे ती खूप जंगलामध्ये आहे आणि तिथे काही स्पेसिफिक प्रॉब्लेम्स आहेत ते मी त्याच्याशी व्यवस्थित परिचित आहे. तर असं माझं म्हणणं होतं की आपण एक छान त्यांना एक इन्स्टिट्यूशन तिथे बांधून द्यावी. त्या मुलींची आणि मुलांची सोय व्यवस्थित होईल, त्यांना अभ्यासन. कारण तिकडे ह्या सीझनमध्ये हिवतापाचा प्रॉब्लेम मोठा असतो, कारण खूप छोटं ते बारीक काळं मच्छर असतं, ते चावून अंगाला खूप खाज आणि बहुतेक ताप त्यांना मुलांना येतो.
अशा वेळेला त्यांना एक असं घर जे व्यवस्थित स्टील मेशनी आपण जर त्यांना खिडक्या वगैरे बांधून व्यवस्थित करू, तर आमचे एक कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांना घेऊन आज मी त्यांच्याकडनं कमिटमेंट घेणार आहे. त्या दिवशी मी तिथे जाईन आणि एक असा छानसा प्रोजेक्ट एक करून घेऊया. म्हणजे मुलांना जेवण्याची सोय, राहण्याची सोय, झोपण्याची, अभ्यास करायची सोय आणि तो जो त्यांचा जो ही जागा आहे ती अशी स्लोपवर आहे. आणि मला भीती काय वाटतं की त्यांच्या समोरचा रोड आहे, त्याच्यानंतर खड्डा आहे मोठा म्हणजे खाली, तर कधी कधी पावसाळ्यामध्ये ती जमीन अशी कधी ढळली तर अख्खं सगळं रोड त्या दरीमध्ये जाईल, ही भीती मला तिथे. त्यात आम्हाला रिटेन्शन वॉल्स बांधून तो एक छान प्रोजेक्ट करावा लागेल. आणि वेन सो मेनी पीपल आर अराउंड विथ देअर हँड्स टू कॉन्ट्रीब्यूट आय थिंक. आणि मी माझे काही बिझनेस पार्टनर्स आहेत त्यांच्याशी पण बोलतो, तर एव्हरीबडी इज विलिंग टू कॉन्ट्रीब्यूट अँड मेक शुअर दॅट दिस प्रोजेक्ट टेक्स द शेप. तर माझं एक पाल्यातली यंग मुलं दिवाळीच्या वेळेला तिथे ट्रकमध्ये खूप काही घेऊन आली होती. त्याच्यात एक मुलगा आर्किटेक्चरच्या फायनल इयरला होता. तर माझं असं म्हणणं आहे की त्याला पण ह्याच्या प्रोजेक्टमध्ये घेऊन आणि विशाल अशी आणि इकडची 2-4 अशी चांगली म्हणजे जी लोकांनी काही मॅनेजमेंट कामं केलेली आहेत अशा लोकांना घेऊन एक छोटासा ग्रुप, एक एक्झिक्युटिव्ह कमिटी स्थापन करून हा प्रोजेक्ट आपण 1-2 वर्षाच्या फ्रुटेशनला न्यायला पाहिजे असं माझी इच्छा आहे. आणि आय होप इट विल फाइंड इट्स देअर. खूप धन्यवाद. कधीही या, आम्ही आहोत तिथे. कधीही चालेल, मी असेन तेव्हा. तुम्ही तुमची वेळ कळवा, मी इथे असणार त्यावेळी. तुम्ही जेव्हा येणार मला कळवा, इथे मी असणार त्यावेळी. हो नक्की नक्की. चला, तर आता कार्यक्रम खरंच आणि पुष्कळ लोक, पाऊस असून सुद्धा पुष्कळ लोक आलेली आहेत. तर खरंच बरं वाटलं वगैरे. तर अच्छा अच्छा नातवाचा वाढदिवस आहे म्हणून त्याने 1000 रुपये संस्थेसाठी दिलेले आहेत. म्हणजे पैशाचा ओघ चालूच आहे, काय काळजी करू नकोस विशाल. साईबाबा सगळी काळजी घेणार वगैरे. ओके, तर कार्यक्रम संपला असा मी जाहीर करतो.